स्क्रीन टाइम किती वाढलाय लोकांचा, दिवसातला 1/3 वेळ त्याच्यामध्ये जातोय. वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांवर काय काय चॅलेंजेसना त्यांना सामोरं जावं लागलं आहे ह्याच्या ॲडिक्शनमुळे. इंटरनेट कॉन्ट्रॅक्ट जर फॅमिली इंटरनेट कॉन्ट्रॅक्ट जर डेव्हलप झाला आणि मुलांना कळलं की नियम पाळणं का गरजेचं आहे, एका अर्थाने आपण त्यांना लोकशाही म्हणजे काय हे पण शिकवते त्याच्यातलं. पण आधी मला असं वाटतं की तू डिजिटल पॅरेंटिंग ही काय टर्म आहे किंवा त्याची काय व्याख्या आहे ती आधी सांग. नमस्कार, मी पल्लवी केळकर तुमचं सगळ्यांचं टॉक कोणेमध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, मध्यंतरी वाचनात एक छान गोष्ट आली, म्हणजे खूप विचार करायला लावला या गोष्टींनी, म्हणून तुमच्याबरोबर आधी सुरुवातीला शेअर करते. जसं आपण अनेक गोष्टींमधनं, पुराणातल्या गोष्टींमधनं वाचतोय की प्रत्येक युगामध्ये जसे देव होते तसंच त्या चांगल्या विचारांचा नाश करण्यासाठी राक्षसांचंही आक्रमण प्रत्येक युगात झालेलं आहे, वाईट प्रवृत्तींचं आक्रमण झालेलं आहे. तर आत्ताच्या या कलियुगातला राक्षस कोण आहे, तर तो कुठला हाडामासांचा राक्षस नाही आहे. ते आहे आपल्या हातातलं एक छोटंसं यंत्र, ज्याला आहे एक डोळा. तुम्ही ओळखलं असेलच, आत्ताही तुमच्या हातात तोच आहे, मोबाईल. किंवा आत्ता आपल्या हातात आलेली ही सगळी जी काही डिजिटल गॅजेट्स आहेत, तर हे वैयक्तिकरित्या प्रत्येक व्यक्तीवरती वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण करतं आहे. आपल्याला माहीतही नाही आहे अशा पद्धतीचं मानसिक पातळीवरती, आर्थिक पातळीवरती, शारीरिक पातळीवरती आपलं खूप नुकसान होतं आहे. आणि ते नेमकं काय, तर ह्या राक्षसाला आपण आपल्यामध्ये जोपासायचा की आपल्यामध्ये त्याला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण करायची, हाच विचार आणि हाच विषय घेऊन आज मी आलेले आहे. अशा एका व्यक्तीला तुम्हाला भेटवणार आहे, जी व्यक्ती यावरती खूप खोलात काम करते आहे. रिस्पॉन्सिबल नेटिझम अशी एक संस्था आहे, ज्यामध्ये सायबर क्राईम किंवा लहान मुलांमध्ये आत्ता हे जे सगळं डिजिटल वाढलेलं जे काही जग आहे, तर याचे काय काय परिणाम होत आहेत त्यापासून आपल्या सगळ्यांचा सांभाळ करणारी ही संस्था आहे. आणि याचे सहसंस्थापक आहेत उन्मेष जोशी. तर उन्मेष दादा आपल्याशी आज ह्या विषयावरती मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणि खूप काही गोष्टींवरती आज एक वेगळा प्रकाश पडणार आहे. उन्मेष दादा, तुझं मनपूर्वक स्वागत टॉक कोणेमध्ये. थँक्यू पल्लवी, तू इथे गप्पा मारायला मला बोलवलंस, मला खूप आनंद झाला आहे. कारण तू जे मुलांबरोबर काम करतेस त्यातला हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण हे गप्पा मारायचं ठरवलंय, तर त्याच्याबद्दल आभार. आणि आता तू जे म्हणालीस ना राक्षसाबद्दलचं, तर मला तो राक्षस ना बाटलीतनं येणारा जो राक्षस आहे ना तसा वाटतोय. म्हणजे त्याच्यावरती जर आपण नियंत्रण ठेवलं आणि त्याला आपल्याला जे काही करायचंय या सूचना जर आपण योग्य प्रकारे देत राहिलो ना, तर त्या राक्षसाकडनं आपण खूप चांगली कामं सुद्धा करून घेऊ शकतो. म्हणजे जसा तो त्रास देऊ शकतो आपल्याला, तसं त्याच्याकडनं आपण चांगल्या गोष्टी देखील करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे ते शेवटी आपल्यावरती असणार आहे. आणि म्हणूनच तू जे मगाशी म्हणालीस की रिस्पॉन्सिबल नेटिझम, तर रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदारीने इंटरनेट वापरणारे ही जी पिढी आहे ती घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. खरं या संस्थेचं नाव किती समर्पक आहे, म्हणजे मला त्या नावाच्याच मी प्रेमात आहे की तू जबाबदारीने या इंटरनेटला सांभाळणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी काम करणारी ही संस्था, किंवा ते वापरता यावं त्या पद्धतीने ह्याच्यासाठी जागरूकता निर्माण करणारी संस्था. पण दादा, मला वाटतं 2012मध्ये संस्थेची स्थापना झाली. तर काय म्हणजे का असं वाटलं की अशा पद्धतीची संस्था एक स्थापन केली पाहिजे की जी खरं तर इंटरनेट आणि आता कॉम्प्युटर जेव्हापासून वापरायला यायला लागले तसं खरं तर लोकांचं नॉलेज खूप वाढायला लागलं, किंवा अगदी हाकेच्या अंतरावर आता कोणाला विचारावं लागत नाही, कुठे जाऊन वेगळं लेक्चरसाठी माणसाला नाही शोधावं लागत, इतक्या हाकेच्या अंतरावरती गोष्टी मिळतात. पण ह्या गोष्टीच्या वापराचं पुढचं काही भविष्य तुम्हाला संस्था स्थापन करताना दिसत होतं? खरं तर रिस्पॉन्सिबल नेटिझम ही एक चळवळ म्हणून आम्ही सुरू केलेली. आहान फाउंडेशन हा ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या खाली सुरू केलेला हा एक प्रोजेक्ट चळवळ होती. आणि ती चळवळ सुरू करताना ज्या वेळेला 12 वर्षापूर्वी जेव्हा ही चळवळ सुरू केली तेव्हा आमची मुलं पण लहान होते. माझा मुलगा 20 पार किंवा 20 आहे, तर त्यावेळेला तो लहान होता आणि त्याचा
मोबाईलचा माझा, कारण मला टेक्नॉलॉजीबद्दल खूप प्रेम आहे, टेक्नॉलॉजी खूप एक्सप्लोअर करायला वापरायला मला आवडते, त्याच्यामुळे नॅचरली त्यालाही वाटत होतं की ते वापरलं पाहिजे. आणि आम्हाला असं जाणवत होतं की कुठेतरी हळूहळू टेक्नॉलॉजीचा वापर वाढतोय मोठ्या प्रमाणात, आणि त्याच्याबरोबर जसे चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी पण काही काही घडताना दिसत होत्या. त्याच्यात काही घटना अशा घडल्या की माझ्या टीममधल्या काही मेंबर्स आहेत किंवा आमच्या संस्थेचे फाउंडर आहेत, त्यांच्या मुलीबरोबर काही घटना घडल्या, आजूबाजूला काही घटना घडत होत्या. त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की जबाबदारीने इंटरनेटचा वापर करणं ही जी भावना आहे किंवा हा जो विचार आहे हा मुलांमध्ये रुजवणं खूप लवकर गरजेचं आहे. मुलांमध्ये तर आवश्यक आहे, मोठ्यांमध्ये सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून या चळवळीची सुरुवात झाली. आम्ही सगळेजण पालक होतो, त्याच्यामुळे पालकांनी एकत्र येऊन आपल्या मुलांबरोबर काय काय केलं पाहिजे किंवा काय गोष्टी करायला नकोत याच्याबद्दलच्या चर्चेतनं याची सुरुवात झाली. आणि मग त्यातले विविध पैलू समोर येत गेले. तर क्राईम हा पहिल्यांदा समोर आलेला होता, म्हणजे गुन्हे घडतात हे पहिल्यांदा समोर आलेलं. आणि मग ते करता करता असं लक्षात आलं की हा एकच पैलू नाहीये, याला प्रचंड वेगवेगळे या गोष्टीचे गोष्टी आहेत किंवा भाग आहेत त्यातले की ज्याचा परिणाम पुढे होणार आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग होता तो म्हणजे मानसिक आरोग्यावरती होणारा परिणाम. तर मग याचा काय मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा आहे, काय आहे, हे आम्ही जेव्हा समजून घ्यायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला असं वाटलं की हा रोजच्या जगण्यामध्ये आपल्या येणं खूप गरजेचं आहे. हा जगण्याचा भाग असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी हे एक संस्कृती म्हणून ही रुजली पाहिजे. त्याला आम्ही सायबर हायजीन कल्चर असं म्हणतो की हे कल्चर आहे हे रुजवलं पाहिजे. आणि हे रुजवायला कुठे सुरुवात करता येईल, तर मला असं वाटतं जेवढ्या लवकर आपण सुरुवात करू याची तेवढं चांगलं आहे. तर तसं ती जिथे आपण मुलांना लहान सहान गोष्टी शिकवत असतो, ज्या वेळेला मुलांना उभं राहणं, चालणं, बोलणं ह्या ज्या वेळेला गोष्टी शिकवत असतो हळूहळू, तसंच त्याच्याबरोबर सुद्धा या सगळ्या गोष्टींबद्दल सांगत राहणं, इथनं सुरुवात ती व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटायला लागलं. आणि मग या चळवळीची सुरुवात झाली. तर सुरुवात करताना आम्ही नॅचरली त्यावेळेला इंटरनेट एवढं स्वस्त नव्हतं, त्यावेळेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे त्यावेळेला मेटाचे प्लॅटफॉर्म्स तर अजिबातच नव्हते. पण बाकीचा वापर हळूहळू मुलांचा दिसत होता, तो वाढतोय. त्याच्यामुळे मी मोठ्या वयाच्या मुलांबरोबर कामाला सुरुवात केली. सुरुवातीला असं वाटलं की मुलांबरोबर काम करणं खूप गरजेचं आहे. पहिल्या 2 वर्षात असं लक्षात आलं की मुलांबरोबर जेवढं काम करणं गरजेचं आहे तेवढंच पालकांबरोबर काम करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण ही जी गॅजेट्स आहेत किंवा हे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या मुलांना कोण उपलब्ध करून देते, तर पालक उपलब्ध करून देतात. मग पालकांबरोबर करणं गरजेचं आहे. आणि मग त्यातनं वेगवेगळे प्रोग्राम्स तयार होत गेले, जे आता आम्ही महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश या 3 राज्यांमध्ये शासनाबरोबर वेगवेगळ्या शासनाच्या विभागांबरोबर आता आम्ही हे कार्यक्रम करतोय. आणि साधारण दरवर्षी 500च्या आसपास शाळा महाविद्यालयांमध्ये आपण हे काम करतो. दरवर्षी साधारण 1.5 ते 2 लाख मुलांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यांना समजावून सांगणं, हे कसे वापरणं प्लॅटफॉर्म, त्यांना शिकवणं, त्यांच्यात बदल घडून आणणं, बिहेवियरल चेंज घडून आणण्याचा प्रयत्न काही ठिकाणी आम्ही करतो, जिथे दीर्घकाळ प्रयत्न करायला लागतात. पण असे दीर्घकाळ चालणारे सुद्धा प्रोजेक्ट आम्ही करतोय, ज्यातनं नुसतं अवेअरनेस नाहीये तर एज्युकेशन आहे आणि त्यांच्या बिहेवियरल चेंजमध्ये पण बदल घडून आणण्यासाठीचा प्रयत्न चाललेले आहेत. ॲक्च्युली आपला जो विषय, मला असं वाटलं की तुझ्याशी हा विषय आपण डिस्कस करूया, ह्याच्यावरती गप्पा मारूया, तो म्हणजे पेरेंटिंग, डिजिटल पेरेंटिंग. कारण पालक म्हणून मीही त्या गोष्टी अनुभवतेय. तर मूल जन्माला आलं की पहिला क्लिक तो सामोरा जातो, रडला नाही तरी चालेल पण पहिला आमचा एक सेल्फी आला पाहिजे. तर इथून त्यांना ती गोष्ट इंट्रोड्यूस केली जाते. त्याच्या पुढे मग तो खात नाही, तो शांत बसत नाही, मला शांतता हवी. पालकांसाठी एक सोपं एक साधन हातामध्ये मिळालंय. तर खरं तर तू खूप छान करेक्शन केलंस. म्हणजे तो असा राक्षस आहे जो जिनी आहे तो, सो तो बाहेर आल्यानंतर हुकूम मेरे आता, तू जे सांगणार आहे तो ते करणार आहे. तू त्याला चांगलं सांग, तो चांगलं तुला हातात देणार आहे. तू वाईट सांग. पण अर्थात प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे अगदी सुशिक्षित असलेल्याही व्यक्तींसाठी अचानक सगळ्या गोष्टी आपल्याला इतक्या छोट्या अंतरावरती आल्यामुळे ना, मला असं वाटतं की ॲज अ पेरेंट म्हणून सुद्धा मी मलाच म्हणून म्हणेन संबोधन करून, माझ्यासारखे अनेक समकालीन आत्ता ह्या सगळ्या गोष्टींमधनं जे जातोय, तर मुळात स्वतःलाच तो अवेअरनेस येणं गरजेचं आहे. तर मग मुलांकडनं अपेक्षा आणि मुलांचं भविष्य काहीतरी आपण सुखकर बघू शकतो. तर असे बरेच चॅलेंजेस आहेत. पण आधी मला असं वाटतं की तू डिजिटल पॅरेंटिंग ही काय टर्म आहे किंवा त्याची काय व्याख्या आहे ती आधी सांग.
खरं तर डिजिटल पालकत्व म्हणजे रोजच्या आयुष्यात म्हणजे आपण जे पालकत्व म्हणून स्वीकारलेलं आहे त्याच्यात आणि डिजिटल पालकत्वात काहीच तसा फरक नाही. जे रोज आपण आपल्या मुलांबरोबर करतो पालक म्हणून, पालकाच्या नात्याने ज्या काही गोष्टी आपण करतो त्याच आपल्याला डिजिटल विश्वामध्ये फक्त करायच्यात. संदर्भ थोडेसे बदलतात, काही गोष्टी तिथे बदल घडतात. म्हणजे उदाहरणार्थ असं बघ ना, मी माझा मुलगा लहान आहे, शाळेत जायला सुरुवात करतोय, बाहेर पडतोय घरातनं, मी त्याला प्रत्येक वेळेला सांगतो की तू अनोळखी लोकांशी बोलू नकोस किंवा कोणी रस्त्यात काही खायला दिलं तर ते घेऊ नकोस. तेच मला इंटरनेटवरती त्याला सांगायचं की अनोळखी लोकांशी मैत्री करू नकोस. त्यांनी तुझी काही क्रिटिकल इन्फॉर्मेशन मागवली की गेमिंग खेळताना कोणीतरी काहीतरी विचारलं कुठल्या शाळेत जातोस किंवा कुठे राहतोस किंवा तुझा नंबर काय, ह्या सगळ्या ज्या क्रिटिकल गोष्टी आहेत त्या त्यांना सांगायच्या नाहीयेत. हे सांगणं म्हणजे तसा फरक काहीच नाहीये. आता मुळात पालकत्व म्हणजे काय याच्याबद्दलच आपल्याकडे खूपच सगळ्यांचा गोंधळ आहे. म्हणजे पालकत्व याचा अर्थ मुलांचा सांभाळ करणं, मुलांना लक्ष देणं, त्यांना हव्या त्या गोष्टी देणं, हा भाग आलाच. पण मला असं वाटतं की त्यांच्या क्षमता, त्यांच्यामध्ये एक सक्षम माणूस म्हणून त्याला तयार करणं ही सगळ्यात पहिली पालकत्वाची जबाबदारी आपल्यामध्ये. चांगलं काय वाईट काय हे ठरवणं, निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करणं. तर ह्या गोष्टी तुम्ही म्हणाल की आता एवढ्या लहान वयात कुठे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवायला लागतात, पण त्या तिथूनच शिकवायला लागतात. तिथे जेव्हा तुम्ही योग्य काय अयोग्य काय याची निवड करायला त्यांना शिकवाल, सेफ काय अनसेफ काय, सुरक्षित काय असुरक्षित काय, हे जर तुम्ही त्यांना तिथेच शिकवायला सुरुवात केलीत तर मला असं वाटतं की त्याचा हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो आणि मग त्यांचं व्यक्तिमत्व घडत जातं. व्यक्तिमत्व त्यांचं असं सहज एका दिवसात घडत नाहीये, ते टप्प्याटप्प्यांमध्ये घडतंय. तुमच्याकडे बघून त्यांचं व्यक्तिमत्व घडतंय. तर मला असं वाटतं की पालकत्व म्हणजे आपण त्या मुलांना निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणं, त्यांना चांगलं काय वाईट काय हे ठरवण्याचं त्यांना शिक्षण देणं, हे जास्त मला महत्वाचं वाटते पालक म्हणून. वस्तू आणून देणं, त्यांच्यासाठी सगळ्या धावून गोष्टी करणं, हे सगळं आलंच, ते येतच ओघाओघाने. कारण आपले कुटुंब लहान झाली आहेत. आता उत्पन्नाचं आपलं बऱ्यापैकी उत्पन्न आपल्या आजूबाजूच्या बघायला गेलं तर सगळ्यांचं वाढलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो फॅक्टर आहे की मला जे मिळत नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, हा विचार सुद्धा आपण थोडासा करायला पाहिजे की खरंच गरज आहे का त्या मुलाला मला द्यायची का, ही योग्य वेळ आहे का त्याला द्यायची. आणि मग योग्य वेळ जर आपल्याला लक्षात येत नसेल तर त्याच्यासाठी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. कारण कसं आहे की पालकत्व हे अनुभवातनच येत जातं. किती कोणी सांगितलं की माझ्या आई वडिलांनी माझ्याबरोबर हे केलंय म्हणून मी मुलाबरोबर करणार, पण काळ बदललाय ना. 30 वर्षापूर्वीची गोष्ट. आई बाबांनी आपल्याला मारलंय, आता आपण आपल्या मुलांना मारू शकतो का? मारण्याचे सगळे विपर्यासच आपल्या हातामध्ये येणार आहेत. म्हणजे दरवेळेला आपल्याला, तुला असं होतं का? म्हणजे मला दरवेळेला, आता तुझा मुलगा आता खूप मोठा झालाय, पण माझी मुलं ज्या वयाची आहेत किंवा थिएटर कॉलेजच्या निमित्ताने सुद्धा हा जो वयोगट माझ्या समोर आहे, तर आता मुलं मारून नाही ऐकू शकत. त्यांना संवादातनं जास्त ती आपल्या जवळ येत आहेत किंवा मैत्रीपूर्ण वातावरणात मुलं जास्त चांगली फ्लरिश होत आहेत, हे आत्ताचं दिसत आहे. पण मला एक सांग की कुठलंही गॅजेट मुलाच्या हातात देण्याचा आयडियल एज ग्रुप काय? म्हणजे ह्या एजमध्ये त्यांच्या हातामध्ये आपण हे यंत्र द्यावं. असं काहीच कुठे नियम नाहीये किंवा असं काही ठरलेलं नाहीये किंवा याच्यावरचा असा काही कुठलाही रिसर्च सुद्धा माझ्या माहितीत नाही की मुलाला कुठल्या वयात गॅजेट दिलं पाहिजे. पण मला असं वाटतं की हा शेवटी पालकांचा निर्णय की आपण मुलाला, आणि त्याच्यासाठी आपला मुलगा मॅच्युअर्ड आहे का हे बघणं पण गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी काही गोष्टी आपण करून बघू शकतो. मुलाला काही वेळ हातात मोबाईल समजावून सांगितलं आणि मोबाईल जर त्याच्या हातात दिला आणि लक्षात आलं की त्याला अजून लक्षात येत नाहीये, तर त्याचा कालावधी आपण लिमिटेड ठेवू शकतो. आम्ही नेहमी म्हणतो की आपण साधारणतः 9 ते 10 वर्षापर्यंत तरी निदान मुलांबरोबर हँड होल्डिंग असलं पाहिजे. डिव्हायसेस आपण जेव्हा देतो मुलांच्या बरोबर आपण बसलं पाहिजे की किती वेळ मुलगा वापरतोय, आपण बाजूला बसून ऑब्झर्व करू शकतो मुलगा काय करतोय काय नाही करतोय. अयोग्य ठिकाणी त्याला सांगू शकतो की अरे हे नाही, हे असं आहे, हे असं नाही, हे असं करायचंय. तर हे हँड होल्डिंग खूप गरजेचं आहे आणि हे टप्प्याटप्प्याने आपल्याला हळूहळू त्याच्या हातात तो द्यायचा आहे. आज एकदम देऊन टाकला आणि बघ तुला काय बघायचं ते, तर तसं चालणार नाही. आणि मग त्याच्यासाठी सगळ्यांनी हे नियम घरातले पाळले पाहिजेत. मी ऑब्झर्व असं केलं की आई वडील बरेचदा हे पाळत असतात, पण मग आजी आजोबा नाही पाळत. आजोबा मुळात त्यांना त्यांच्या हातात जेव्हा ही गोष्ट आली आहे तर ती त्यांनाही कळणं किंवा समजून घेण्यासाठी, बऱ्याचदा तू पण पाहिलं असेल की बऱ्याच सिनियर सिटीजन्सचं हे म्हणणं असतं की आम्हाला वापरता येत नाही, आम्हाला कळत नाही. मग अचानक त्यांना कधीतरी फेसबुक इन्स्टा कळायला लागतं, तर ते वेगळं कळतं आणि त्याचा वापरही वेगवेगळ्या पद्धतीने व्हायला लागतो. तर
ते आपल्याला दिसतंच आहे म्हणजे सोशल मीडियावरती. तर त्यांना समजून सांगणं किंवा त्यांच्याबरोबर कळणं हेच त्यांनाच स्वतःला माहिती नाही आहे. म्हणजे ते लहान मुलासारखंच आहे बऱ्याच अंशी जर आपण पाहिलं तर. मला हेच सांगायचं की आपल्या पिढीकडे म्हणजे आता जे साधारण 30 ते 50च्या दरम्यानचे जे लोक आहेत त्या सगळ्यांकडे दोघांचे पालकत्व आहे. मुलांचं जसं पालकत्व तसं आई वडिलांचं पण डिजिटल पालकत्व आहे, कारण त्यांना त्या सिस्टम्स काही कळत नाहीत, कारण नवीन आहेत त्यांच्यासाठी. बरोबर. त्यांना सुद्धा आपण हे समजावून सांगणं, कारण आता जर बघितलं तर गुन्हे खूप सिनियर सिटीजन्स बरोबर घडतात, फायनान्शियल क्राईम्स, पण त्यांना ती सिस्टीम कळत नाही. तर या जनरेशनकडे, कारण आपण हा ट्रान्झिशन पिरियड बघितलेला आहे. बरोबर. आपण या दोन्ही म्हणजे गेल्या शतकातले पण आणि या शतकातले पण आपण दोन्ही गोष्टी अनुभवलेल्या आहेत. तर आपल्याला दोन्हीकडच्या गोष्टींचा बॅलन्स आपल्याला सांभाळायला लागणार आहे. पुढच्या जनरेशनमध्ये जे काही नवीन येतंय त्याच्याबद्दल मुलांशी सातत्याने बोलत राहणं हे खूप आपल्या रोलमध्ये येतंय. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुठलंही डिव्हाइस देताना आपण त्याच्याबद्दल चांगलं काय वाईट काय हे सांगणं गरजेचं आहे. आणि मुळातच ते कशासाठी आहे. आज मला सांग ना, किती मुलांना माहिती की मोबाईल हा कम्युनिकेशनसाठी आहे. त्यांना तो इंट्रोड्यूसच तसं झालं. आपल्या जनरेशनला मोबाईल हा कम्युनिकेशनसाठी कळलेलं होतं ना. लॅपटॉप कम्प्युटर हे कशासाठी आहेत. लॅपटॉप कम्प्युटर इंटरनेट हे नॉलेजसाठी आहेत. पण त्यांना आज हे कळतच नाही, कारण इंट्रोडक्शन पालक हेच देतात की व्हिडिओ लावून देतात. मुलांना वाटतं व्हिडिओ बघण्यासाठी मोबाईल फोन आहे, रील्स बघण्यासाठी मोबाईल फोन. माझं मूल जेवत नाही तर मग जेवायला शिकवणं म्हणजे मोबाईल बघत तो शांतपणाने हवं ते खातो, म्हणजे बाबा मोबाईल माझ्यासाठी देव आहे. मी नाही त्याला भरवू शकत, मोबाईल त्याला भरवतो जेवण. तर हेच कॉन्सेप्ट आहे आणि ही इतकी पाहिली जाते आता. पण एक अजून मला की जो कॉन्टेंट म्हणजे आता ही एक आयडियोलॉजी झाली. तू जे म्हणालास की मुलांशी संवाद साधला पाहिजे किंवा त्यांना सांगितलं पाहिजे आपण किती वेळ पाहिलं पाहिजे किंवा त्या सगळ्या गोष्टी, ते झालं, तो एक आयडियलिझम झालं ते. पण वस्तुस्थिती ही आहे की कॉन्टेंटचा होणारा भडीमार इतका आहे की इथून तिथून कुठूनही त्यांच्यापर्यंत मुलांपर्यंत ते पोचतंय. टी व्हीमधनं असेल किंवा फोन्स, त्यांचे स्वतःचे आयपॅड्स असतात त्याच्यावरती पाहणं आलं. तर ह्या सगळ्या सिच्युएशन्सना हँडल करताना पालकांनी काय करायला पाहिजे. एक तर स्क्रीन टाइम रेग्युलेशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर जेव्हा आपण मुलांना डिव्हाइस देतो तसं जसं इंट्रोडक्शन महत्त्वाचं आहे कशासाठी, तसं त्याच्याबरोबर किती वेळ वापरलं पाहिजे. आता WHO जर आपण स्क्रीन टाइम रेग्युलेशन बघितलं, WHO जे सांगितलेले ते खूपच आयडियल आहे. त्यात WHO म्हणले की वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत स्क्रीन कुठला दाखवूच नाही मुलांना. आणि ते खरंच महत्त्वाचं आहे, कारण त्यावेळेला तुमचे सेन्सरी ऑर्गन्स, तुम्ही या सगळ्या डेव्हलपमेंट तुमच्या झालेल्या नसतात. तर त्याचा इम्पॅक्ट खूप होतो. घरात मोठा 65 इंचाचा स्क्रीन लावलाय आणि 2 वर्षाचं बाळ, आजी आजोबा सिरियल बघतात त्यांच्या बाजूला येऊन बसलं, तर ते जे ढांढाण, ते जे आवाज, इमेजेस, याचा त्याच्या मनावर परिणाम होणार आहेत. तर हे सगळ्यांनीच पाळायला पाहिजे. त्याच्यात असंही म्हटलंय की बाबा तुम्ही 3 ते 6 वयोगटामध्ये 20 मिनिटं द्या, 6 ते 12-13 वयोगटापर्यंत तुम्ही 40 मिनिटं द्या, 1 तास द्या, 2 तास, असं टप्प्याटप्प्याने वाढवत गेलेलं आहे स्क्रीन. हे जरी खूप आयडियल असलं तरी त्याला सुरुवात कुठेतरी करणं गरजेचं आहे आपल्याला, आणि निगोशिएशन करणं त्याच्याबद्दल. जेव्हा तुम्ही 20 मिनिटं म्हणाल तेव्हा मुलं 30 मिनिटं बघतील. जेव्हा तुम्ही म्हणाल की 1 तास बघ तेव्हा ती 2 तास बघतील मुलं. तर त्याच्यासाठी निगोशिएशन पण मुलांबरोबर करणं गरजेचं आहे. आणि ते का करणं आहे, का आवश्यक आहे, हेही सांगणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात खूप पेरेंटिंग टूल्स पण आहेत की ज्याचा वापर पालक करत असतात, किंवा बरेचदा पालकांचं मागणी असते की पेरेंटल टूल्स काय आहेत, कसे आहेत त्याचा. वैयक्तिकरित्या माझं म्हणणं, माझं जर मत विचारशील तर मी अगेन्स्ट आहे अशा पेरेंटिंग कंट्रोल्सच्या वरती. मला असं वाटतं की पेरेंटिंग कंट्रोल्स नसावेत, कारण आपण मुलांना जोपर्यंत कंट्रोलमध्ये ठेवतोय तोपर्यंत राहणार ती. जेव्हा त्यांना पेरेंटिंग कंट्रोल शिवाय एक्सपोजर मिळेल तेव्हा ती इतर गोष्टींना एक्सपोज होतील. पण तरी सुद्धा वयाच्या 13 वर्षापर्यंत मला असं वाटतं की प्रायव्हसी सेटिंग्स आहेत ना, ते करणं गरजेचं आहे. म्हणजे पालक मागतात की एखादा पेरेंटिंग कंट्रोलिंग ऍप द्या आम्हाला, ज्याच्यावरनं मुलावर मॉनिटरिंग करू शकतो आम्ही. मग मुलं बायपास करतात त्याच्यावरती. मुलांना माहिती असतं, ते बायपास करतात. 13 वर्षापुढची जी मुलं तर त्याला बायपास करतात. तर त्याच्यापेक्षा लहान असतील मुलं तर त्यावेळेला सुद्धा प्रायव्हसी सेटिंग्स करणं
हे खूप महत्त्वाचं आहे. पेरेंटल कंट्रोल ॲपपेक्षा प्रायव्हसी सेटिंग, आता एक्झिस्टिंग आपल्या ज्या सिस्टम्स आहेत सगळ्या, त्याच्यात सगळ्यात प्रायव्हसी सेटिंग्स आहेत. ब्राउझर्स असे आहेत वेगवेगळे की ज्याच्यामध्ये आपण मुलांसाठी स्पेसिफिकली केलेले ब्राउझर्स आहेत. गुगलवरती आपण SE टाकलं तर आपल्याला सेक्शुअल कंटेंट खूप येत असतो. तर त्याच्यासाठी मुलांसाठी जे ब्राउझर्स आहेत kiddie.com किंवा kiddle.com सारखे आहेत किंवा युट्यूब फॉर किड्स आहे, बरोबर, ते मुलांना दिलं पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मुलांसाठी असणं गरजेचं आहे आणि त्यातनं आपण मुलांच्या या युसेजवरती मॉनिटरिंग करू शकतो. नियंत्रण ठेवण्यासाठी मला असं वाटतं की मुलांशी आपण बोललंच पाहिजे, कारण चुका मुलं घडणारच आहेत, कधी ना कधी ह्याला बायपास करून बघणार आहेत. तर बघितलं काय हे पण आपल्याला कळेल, याच्यासाठीची व्यवस्था आपण निर्माण करणं आवश्यक आहे. की एखादा एक्सपोजर झालं सुद्धा मला, किंवा एखादी घटना घडली आहे किंवा माझ्या मित्रांनी काही बघितलेलं आहे आणि ते मला येऊन सांगितलेलं आहे, माझी क्युरिओसिटी वाढतीये, मग मी कोणाशी बोललं पाहिजे? तर मी आईवडिलांशी पहिल्यांदा बोलायला हवं असं मला वाटतं. आणि मग त्याच्यासाठी ते वातावरण घरात आपण निर्माण करतोय का? तू जो मगाशी मुद्दा म्हटला की आम्ही मुलांना मारू नाही शकत, आता पूर्वी मुलांना मारायचे, पण मला असं वाटत होतं की मुलांना मारून सुद्धा पूर्वी काही फारसा फरक पडत नव्हता. पालकांच्या मनातला जो काही राग असेल तो निघत होता, पण मुलांमध्ये फारसा फरक पडत नव्हता. तर तिथे सुद्धा हीच अडचण होती जी आता सुद्धा अनेक पालकांना फेस करायला लागते, की तो जो गॅप आहे त्यांच्या आणि आपल्यामधला गॅप आहे ना, तो आपण कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीये. आपण खूप मटेरियलिस्टिक गोष्टींना पेरेंटिंग असं म्हणतोय की मी मुलाला कुठल्या तरी मोठ्या शाळेत घातलं, मी मुलाला कुठल्या तरी मोठ्या प्रकारच्या क्लासेसला लावलं, त्याच्या करिअरसाठी मी खूप काही मोठ्या गोष्टी केल्या, 7वी-8वी पासूनच त्याला असे क्लास लावले की मोठ्या एखाद्या करिअरिस्टिक ठिकाणी तो जाईल. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यापेक्षा मुलाबरोबरचा तुमचा संवाद कसा आहे, त्याच्याबरोबर त्याला जे काही घटना घडत आहेत त्याचे पडसाद त्याच्या मनावर काय उमटत आहेत, त्याच्याबद्दल तो किती बोलतोय, किती चर्चा करतोय, हे कितीतरी महत्वाचं आहे ना. आणि त्याच्यासाठी मला असं वाटत नाही की याला खूप वेळ द्यायची गरज आहे. क्वालिटी टाइम तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी जर त्याच्या गोष्टींना प्रायोरिटी देऊन आपण ते करत गेलो तर मला असं वाटतं हा बॅलन्स सांभाळता येतो. कारण मी माझ्या आजूबाजूला अनेक बघतोय मंडळी जी करिअरच्या खूप मोठ्या टप्प्यांवरती आहेत, ज्यांनी खूप चांगलं करिअर केलंय, तरी सुद्धा त्यांचा मुलांबरोबरचा संवाद किंवा मुलांबरोबरचं जे काही नातं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड झालेलं आहे. आणि ती मुलं या डिजिटल याच्यातच जन्माला आलेली किंवा डिजिटल इरामधलीच आहेत, जेनझी आहेत, की जे हे ज्यांच्याकडे या गोष्टी वेगळ्या आहेत आपल्यापेक्षा. आम्ही नेहमी म्हणतो की IQ, EQ आणि TQ, आता टेक्नॉलॉजी क्वोशंट मुलांचा खूप वाढलेला आहे. TQ म्हणजे हायएस्ट, एकदम हाय TQ असलेली मुलं येतात आपल्या आजूबाजूला. तर तो गॅप आपल्यामध्ये आहे, तो आपल्याला सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न केला. खूप कमी, अगदी पूर्ण निघून जाणार नाही, कारण नॅचरली ती डेव्हलप्ड आपल्यापेक्षा त्यांच्यामध्ये जास्त डेव्हलपमेंट आहे त्यांच्यामध्ये, तर ती म्हणजे जेनेटिकलीच बदल आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे त्यांना शिकवावं नाही लागत. बऱ्याचदा आपण असं अरे 2 वर्षाचा मुलगा एवढा पटापटा करतो, कारण ते आलंय त्याच्यामध्ये, त्याला शिकवलं नाहीये कोणी ना बसून की अरे हे बटन दाबलं की ऑफ होतं. ते असे पटकन ग्रास्प करतात आणि इमिजिएटली ते त्यांच्यामध्ये आपसुकच आहे ती गोष्ट. पण हे जे तुम्हाला म्हणालास ना की हे मी पण ऑब्झर्व करते, म्हणजे जसं आपण पालक होतो तसं आपण स्वतःवरती काय काय एक्सपेरिमेंट्स करत असतो. तर मी नेहमी म्हणजे थिएटर मुलांना इंट्रोड्यूस करताना नेहमी मला ही गोष्ट जाणवली की मुलं वाचत नाहीत. म्हणजे आपण काय करतोय की अरे ही मुलं ऐकत नाहीत, त्याला मोबाईल नाही दिला की तो वेड्यासारखा करतो, तो खूप विचित्र वागतो किंवा चिडचिड करतात, खूप किंचाळतात, जे काही त्यापेक्षा ते देऊन गप्प बसलेलं बरं. तर दरवेळेला काय आहे की मुलं ऐकत नाहीत, ह्या पिढीला त्याचं काही कळलेलंच नाही आहे किंवा मुलं वाचत नाहीत. तर मला नेहमी असं जाणवतं, म्हणजे व्यक्ती म्हणून अर्थात हे मुलंच शिकवतात आपल्याला, की ते नाही, आपण त्यांना ज्या पद्धतीने ती गोष्ट इंट्रोड्यूस करतोय त्या पद्धतीने ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर ह्याही बाबतीमध्ये म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत मी हे सगळे काय काय वेगवेगळे पॅन्तरे करून पाहिलेत की फोन नाहीच समोर दाखवून त्याला भरवायचंय. ही माझी परीक्षा आहे. खाणारं मूल खाणारच आहे, न खाणारं मूल नाहीच खाणार आहे. पण मग काय करू शकतो, तर त्याला त्याचं लिसनिंग वाढणं खरंच जास्त गरजेचं आहे. किंवा त्याच्या समोर काही आपण गोष्टी करूया, गप्पा मारूया, त्याच्याशी काय काय वेगवेगळ्या गोष्टी सांगूया, तर ती ऐकतात. आणि आत्ताही या एजला ठीक आहे हट्ट करतातच की आत्ता मला बघायचंय, पण
काही वेळाने त्यांना समजावून सांगितलं किंवा त्यांचं डिस्ट्रॅक्शन केलं एखाद्या गोष्टीकडे, गप्पांमध्ये, आज शाळेत काय किस्सा घडलाय, तुझ्या मित्रांनी त्यांनी काय केलं, की ते इमिजिएटली टर्न होतात, ते त्यांच्या डोक्यातनं निघून जाते ती गोष्ट आणि तेवढा वेळ का होईना आपल्या हातामध्ये येतो. पण अर्थात ह्याच्यामध्ये वेळ, आत्ता पालकही इतक्या वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जात आहेत, पण मग ह्या सगळ्या गोष्टींवरती रिस्पॉन्सिबल नेटिझमकडनं खूप काही वेगवेगळे वर्कशॉप्स होत आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग तुम्ही मुलं आणि पालकांवरती करताय, तर त्याच्याविषयी सांग ना, काय आहेत ते आणि त्याचे काय रिझल्ट्स आपल्याला दिसत आहेत. मला आधी तू जी सांगत होतीस, तुझा जो अनुभव होता ना, की काही गोष्टी तू मुलांना नाही म्हणतेस किंवा करायला देत नाही, तर मला असं वाटतं की नाही म्हणणं किंवा नकार स्वीकारण्याची क्षमता पण त्यांच्यात असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला त्यांनी सांगितलेलं होच म्हणून आहे किंवा जे मी मागतोय तेच मिळतंय मला, हे जर आपण लहानपणापासून हेच सगळं करत आलो तर पुढे आयुष्यातले नकार पचवणं त्रासदायक होतं. म्हणजे गेमिंग मध्ये सुद्धा मुलं हारल्यानंतर मोबाईल फोडून टाकतात, अशा अनेक घटना बघितलेल्या आहेत आम्ही आजूबाजूला. पण मग तो माझा, जर मी हारू शकतोय तर माझं हारणं मला स्वीकारलं पाहिजे, माझ्यात काही बदल आहेत ते घडून आणले पाहिजेत, हे त्या नकारातनं आपण त्यांना शिकवत असतो. बरोबर. तर नकार स्वीकारणं, काही गोष्टींना नाही म्हणणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर हा एक पालकत्वातला महत्वाचा भाग आहे की त्यांना काही गोष्टींमध्ये नाही पण आपल्याला म्हणता आलं पाहिजे आणि नाही म्हटलं पाहिजे आणि पुढे शांत झाल्यानंतर का नाही म्हटलं याच्याबद्दलही हळूहळू त्यांना सांगत राहिलं पाहिजे की का नाही म्हटलं, मी त्यावेळेला तुला हे नाही का म्हटलं, कारण याच्यासाठी नाही म्हटलं, बघ आता कसा फरक पडलाय की नाही याच्यामुळे. बरोबर. तर ह्या गोष्टी आपण सातत्याने त्यांच्याशी बोललं पाहिजे की मोबाईल कुठे, कसा, काय, किती वेळ आणि ते नाही केलं तर काय त्याचे परिणाम, हे आपण त्यांना सातत्याने सांगत राहिलं पाहिजे. तू दुसरा जो प्रश्न विचारलास त्याच्यामध्ये मला, आम्ही अनेक उपक्रम करतो, जो डिजिटल पालकत्वाचे वर्कशॉप होत असतात, तर त्यातनंच पालकांकडनंच अनेक वेळा सजेशन येत असतात आणि मग पालकांच्या सजेशन्सवरती ऍक्टिव्हिटी ग्रुप्स किंवा वेगवेगळ्या कल्पना पालक मांडत असतात शाळांमधली आणि ते तिथे तशा ऍक्टिव्हिटीज करत असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पालक करत असतात की मोबाईल फ्री वेकेशन वरती लोक जातात की जिथे फोटो काढणार नाही, मोबाईलचा वापर आम्ही तिथे करणार नाही, फक्त कॉल असतील तर त्याच्यासाठी कॉल वापरू. घरामध्ये असताना काही गोष्टी पाळल्या जातात की जेवणाच्या टेबलावरती कोणी मोबाईल आणणार नाहीत, एका विशिष्ट वेळेनंतर सगळ्यांचे मोबाईलचे इंटरनेट कनेक्शन्स बंद असतील. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या पालकांकडनं पुढे येतात आणि मग त्यातनंच संकल्पना अशी आली पुढे की इंटरनेट कॉन्ट्रॅक्ट जर, फॅमिली इंटरनेट कॉन्ट्रॅक्ट जर डेव्हलप झाला आणि मुलांना कळलं की नियम पाळणं का गरजेचं आहे आणि नियम सगळेजण पाळता येतात आणि सगळ्यांनी मिळून नियम ठरवता पण येतात, एका अर्थाने आपण त्यांना लोकशाही म्हणजे काय हे पण शिकवते त्याच्यातनं, की त्याच्यामध्ये आपला स्वतःचा रोल काय, नियम काय आहेत ते पाळले पाहिजेत आणि ते नाही पाळलं तर आपल्याला काय कॉन्सिक्वेन्सेस येतात. तर त्याच्यात मग आम्ही अशी एक लिस्ट केली आहे ज्याच्यात सगळेजण लिहून काढतात की किती वेळ दिवसातनं मोबाईल वापरायचा, कशासाठी वापरायचा, तो नाही वापरला तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस येतील, सुट्ट्यांवरती गेल्यानंतर काय करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक लिस्ट डाऊन केलं जातं आणि सगळ्या सह्या करतात कुटुंबातले आजी आजोबा, आई बाबा, मुलं. आणि मग एखाद्याने नाही केलं तसं तर तो नियम तुटला तर त्याच्यासाठी काहीतरी शिक्षा असते. म्हणजे आज काय बाबांनी भाजीच करून टाकावी घरी किंवा मुलांना सायकलिंगला घेऊन जावं, अशा पद्धतीच्या शिक्षा असतात ज्यातनं गंमत पण वाटते आणि तो नियम तोडला नाही म्हणून काही इन्सेंटिव्ह पण त्याच्यात ठेवता येतात आपल्याला की हे नियम सगळे पाळले जातात, 15 दिवस सगळ्यांनी नियम पाळले, चला काहीतरी सेलिब्रेशन करूया, किंवा महिना झाला आपण हे सगळं पाळतोय त्याला सेलिब्रेशन करूया. आता कितीतरी माझ्या माहितीत आजूबाजूला लोक आहेत की जे अधूनमधून डिजिटल डिटॉक्स किंवा डिजिटल उपवास करतात. आता हा बऱ्यापैकी अवेअरनेस आल्यामुळे अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मधनं मला असं वाटतं की आपण बिल्ड करू शकतो आणि याचा खूप चांगला परिणाम जाणवतोय. मला ही कल्पना फारच आवडली तुझी, म्हणजे आता जी तू शेअर केलीस ती की सगळं कुटुंब एकत्र मिळून एखादी गोष्ट करेल तर ती बऱ्याचदा सोपी जाते. नाही तर बऱ्याचदा काय होतं, घरातल्या कुटुंबातला एक माणूस एक विचार मांडतो, बाकीचे वेगळ्या विचारांनी जात असतात, मग तिथे कॉन्फ्लिक्ट्स येतात. म्हणजे बाबा वेगळं सांगतोय, आई वेगळं सांगते किंवा आजी आजोबा त्यांचं एक वेगळं मत आहे. जर समजा बाबांनी सांगितलं की नाही त्याला हात नाही लावू द्यायचा आहे, पण मग तिथे जर घरातलं कुठेतरी म्हणालं रे काय बिघडतंय जरा 10 मिनिटं बघ, तर तिथे काय होतं, कॉन्ट्राडिक्ट होते ती गोष्ट. आणि मूल घेताना काय घेतंय, तो त्याचा स्वार्थ बरोबर त्याच्यामध्ये साधून घेतो किंवा तो अभ्यासही करतो प्रत्येक माणसाचा की काय चालतंय काय नाही चालतंय, काहीतरी गोष्टी केलेल्या पण चालू शकतात. तर
कुटुंब संपूर्ण ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजे अगेन मला तो पण एक मुद्दा आता वाटतो, बऱ्याचदा ना तू शिकवायला पाहिजे, तू कर. म्हणजे आपल्याला समोरच्याचं दिसतं, नवरा बायकोला पण तुझ्या हातात मोबाईल आहे, तो म्हणतो अगं तू कंटिन्युअसली फोनवरती बोलत असतेस, किंवा दोघं जण मिळून आई बाबांना म्हणतात की किती सतत हातामध्ये फोन असतो. आपण स्वतःविषयी म्हणतच नाही की मी नाही करायला पाहिजे. तर मला ही कल्पना फारच आवडली. म्हणजे मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा एक नवीन कल्पना, आता नवीन वर्ष जवळ येत आहे, तर त्या दृष्टीने आपण एक नवा संकल्प ह्या दृष्टीने करू. काहीच हरकत नाही. म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य काहीतरी चांगलं साधण्यासाठी आपल्याला करायचं तर आपण नक्की त्यांना काही मदत हवी असेल तर ते आमच्याशी संपर्क करू शकतात. मी त्या विषयाकडे येतेच आहे की हा झाला म्हणजे हा एक वैयक्तिक कौटुंबिक पातळीवरती आपल्याला हे डील करताना, पण आता तुम्ही इतके वर्ष या गोष्टींना घेऊन काम करताय, तर ह्यातले खूप भीषणही काही अनुभव तुम्ही डोळ्यांनी पाहताय किंवा त्याचे परिणाम पाहताय. तर वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांवरती, त्यांच्या कधी मानसिकतेवरती किंवा शारीरिक पातळीवरती काय काय चॅलेंजेसना त्यांना सामोरं जावं लागलं आहे ह्याच्या ॲडिक्शनमुळे, तर त्याच्याविषयी जरा सांग. मगाशी जो तू मुद्दा मांडलास की एक कुटुंब म्हणून करणं गरजेचं आहे, ती एक इकोसिस्टम आहे. मी कुठेतरी असं वाचलेलं होतं की एक मूल वाढवायला कुटुंब नाही तर अख्खा गाव लागतो. त्याची सगळी इकोसिस्टम समाज म्हणून आपण करायला लागते. त्याची सुरुवात घरातनं होत जाते, ती हळूहळू करत सगळ्या कुटुंबांनी केलं तर ती समाज तसा तयार होत जातो. आणि तसा जर नाही समाज झाला तर मग मात्र त्याचे परिणाम येणाऱ्या पिढीला सगळ्यांना भोगायला लागतात पुढे. आणि त्याच्या अनेक केसेस आता आपल्याला आजूबाजूला घडताना दिसत आहेत की ज्याच्यामुळे मुलांचं एकतर खूप लहान वयात मोबाईल किंवा इंटरनेट बद्दलचं आकर्षण आहे, कारण ते खूपच अट्रॅक्टिव्ह आहे. ते मोठ्यांना आहे तर मुलांना, आपण मुलांकडनं काय अपेक्षा करणार, म्हणजे मोठेच इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती अडकलेले आहेत कारण ते खूप अट्रॅक्टिव्ह आहे माध्यम. बरोबर. आणि इतकं अपिलिंग, इतकं सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर त्याला कुठे त्या थांबवलं पाहिजे आणि कुठे आपण आपल्या खऱ्या जगामध्ये आलो पाहिजे, कारण ते शेवटी व्हर्च्युअल आहे. तो व्हर्च्युअल आणि रिअल यातला जो काही फरक आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. हा तिथे मुलांना समजावून सांगणं, आपण ते मी जिथे म्हटलं की तिथे त्यांना चांगल्या वाईटाची जिथे शिक्षण देणं गरजेचं आहे किंवा सेफ अनसेफ याच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे, तिथेच हे रिअल आणि व्हर्च्युअल काय आहे याच्याबद्दल पण सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचा परिणाम, हे न सांगितल्याचा परिणाम इतका जाणवतो की अनेक मुलं गेमिंगमध्ये ॲडिक्टेड आहेत. गेमिंग ॲडिक्शनच्या अनेक केसेस येतात जिथे मुलांनी शिक्षणावरती त्यांचा परिणाम झाला आहे. 2-2, 3-3 वर्ष शिक्षण सोडून मुलं याच्यात वेगवेगळ्या वयोगटातली आहेत. मग असं नाही आहे की एका विशिष्ट वयातच आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही ते 13, 14, 15, 16 किंवा कॉलेजमधल्या मुलांमध्ये आहे, असं काहीच नाही आहे. 8वी 9वी पासून किंवा 8-9 वर्षापासूनची मुलांमध्ये अशा पद्धतीचे ट्रेंड्स आपल्याला जाणवतात. गेमिंगमधलं ॲडिक्शन आहे, पॉर्नोग्राफी ॲडिक्शन आहे. मुलं खूप लहान वयापासून सेक्शुअल कंटेंटला एक्सपोजर त्यांचं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या बिहेवियरवरती जाणवायला सुरुवात होतो. त्याचं ॲडिक्शन आपल्याला तिथे जाणवतं आहे. सोशल मीडियाचं खूप मोठ्या प्रमाणात ॲडिक्शन आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या रोजच्या जगण्यावरती होताना आपल्याला दिसतोय. की पालकांना मुळात माहिती आहे का की आपल्याकडे कुठल्या वयास लीगल काय आहे, कुठल्या वयात आहे. 13 वर्षा पुढच्या मुलांनी युट्यूबचं अकाउंट ओपन करू शकतात. बरेचसे पालक लहान मुलांचे अकाउंट सुरू करतात आणि पालक हँडल करतात असं दाखवतात, पण मुलांचे फोटो मुलांना किती एक्सपोज करणार आहात तुम्ही माध्यमांवरती, कारण त्या एक्सपोज केलेल्या फोटोचा आणि व्हिडिओजचा कुठे कुठे कसा कसा वापर होईल हे तुम्हाला काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे हे जे सगळे ॲडिक्शन आहेत आणि मग त्यातनं मुलांमध्ये होत जातं ॲडिक्शन. ह्या सगळ्या सिस्टम्स वापरायच्या किंवा प्लॅटफॉर्म्स वापरायचं ॲडिक्शन मुलांमध्ये तिथून येतं. आणि मग तात्काळ त्याच्याबद्दल मिळणारी प्रसिद्धी किंवा तात्काळ त्याच्याबद्दल ग्रॅटिफिकेशन जे काही मिळते, माझं कौतुक होतंय त्याच्याबद्दलचं, याची सतत सवय लागते. समजा एखाद्याला आत्ताच्या भाषेत तो सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर झाला तो, तर त्याला ते सहन करण्याची त्या वयात त्याच्यामध्ये क्षमता आहे का नाही याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि त्याचा परिणाम होत जातो. मला लाईक्स कमी मिळाले, मला फॉलोअर्स कमी आहेत आणि म्हणून अरे लहान लहान मुलांचे स्वतःचे अकाउंट्स आहेत, युट्यूब हँडल करतायत मुलं आता, त्यांचे स्वतःचे चॅनल्स चालवतात अँड दे आर अर्निंग. तर आमच्याकडे अनेक केसेस येतात ज्याच्यात मध्ये असा ट्रेंड आलेला की इन्फ्लुएन्सर्सचे अकाउंट हॅक होत होते. तर एक इन्फ्लुएन्सरचं अकाउंट हॅक झालं आणि तो वेडा पिसा झाला तो, कारण
3.5-4 लाखाच्या वरती असलेले फॉलोअर्स एका क्षणार्धात गायब झाले आणि त्याला उद्या काय करायचं हे कळेना. मग त्याला मानसिक आधार देताना, लहान वयाचा होता, 17-18 वर्षाचा मुलगा होता, लहान वयाचा मुलगा होता, त्याला मानसिक आधार देणं खूप महत्वाचं ठरलं त्यावेळेला. आणि हळूहळू त्याला रिकवर जरी करायचं असलं तरी त्याला वेळ जातो ना, काहीतरी वेळ द्यायला लागतो सिस्टमला. असं नाहीये की क्षणार्धात मेटा जरी असलं किंवा कुठलंही प्लॅटफॉर्म असलं तरी त्यांना ते 2 तासात 4 तासात रिकवर नाही करतात, त्याला वेळ लागतो. ती एक प्रोसिजर असते. त्याचं अकाउंट झालं रिकवर, पण तो जो मधला कालावधी होता ज्याच्यामध्ये त्याला मानसिक आधार देणं गरजेचं होतं ते खूप महत्वाचं वाटलं. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तो जो रिझिलियन्स आहे, ती जी प्रतिकारशक्ती ती वाढवणं हळूहळू गरजेचं आहे. नाहीतर हे जे सगळ्या गोष्टींचा पॅन्डेमिक ज्याला म्हणता येईल तसा मोठा पॅन्डेमिक आता हा सगळा येतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दलचं ऍडिक्शन, त्याच्यावरती घालवणारा वेळ, स्क्रीन टाइम किती वाढलाय लोकांचा. म्हणजे आपल्या पंतप्रधानांना त्यांच्या मन की बात मध्ये सांगायला लागलं की तो स्क्रीन टाइम आता 9 तासाच्या वरती ऍव्हरेज स्क्रीन टाइम झाला, म्हणजे दिवसातला 1/3 वेळ त्याच्यामध्ये जातोय. तर हे कुठेतरी आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एक सिस्टम आपण तयार करणं आपल्या कुटुंबापासून आणि मग हळूहळू करत समाजामधनं हे करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. आणि येणाऱ्या ज्या सगळ्या केसेस आहेत इथे सुद्धा पालकांनी टोकाला जायच तर थांबायला नको. मला असं वाटतं इथे इनिशियल स्टेजला लक्षात येतं की आपली म्हणजे वैयक्तिकरित्या जर आपल्याबद्दल बघितलं तर आपल्याला जाणवत असतं की अरे आपली डिपेंडन्सी वाढते. मुलाच्या बाबतीत बघितलं तर लक्षात येतच, रेड फ्लॅग्स असतातच मुलाचे. मुलाचं अभ्यासावरचं लक्ष गेलंय, खाण्यापिण्यावरचं त्याचं दुर्लक्ष करायला लागलाय, खेळणं हळूहळू कमी होत चाललंय, बाहेर मुलांमध्ये जाऊन खेळत नाहीये, बाहेर गेला ओबेसिटी आलेली आहे, बाहेर गेला तरी मोबाईल घेऊन जातोय, खाली सोसायटीत कुठेतरी कोपऱ्यात बसून आपला मोबाईल बघतोय. तर हे तर पालकांना जाणवत असतं ना. मग असं क्षणार्धात असं काय होतं की जे अचानक त्यांना वाटतं की आता तो ऍडिक्ट झालाय, तर ते जेव्हा आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातात गोष्टी असं लक्षात यायला लागतं तेव्हा पालक मदत घेतात. त्याच्याऐवजी इनिशियल स्टेजला जेव्हा आपल्या लक्षात येतं की मुलाची डिपेंडन्सी वाढतीये तिथे आपण मदत घेणं गरजेचं आहे, तिथे बोलणं गरजेचं आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की मदत घेण्यात काय कमीपणा आहे. आपण एखादी गोष्ट चांगले आपल्याला जमत नाहीये, आपण कोणाची मदत घेऊ शकतो, हा काही कमीपणा नाहीये ना. की मला जर पालक म्हणून काही गोष्टी करता येत नाहीयेत तर तो माझा वैयक्तिक फेल्युअर किंवा माझा कमीपणा आहे असं न वाटता आपण त्याच्यासाठी योग्य त्या व्यक्तींची मदत घेणं गरजेचं आहे. आणि ती मदत जर घेतली मला असं वाटतं तर योग्य वेळेत आपण मुलांपर्यंत ती जी मदत आहे ती पोहोचू शकतो. याच्या ॲडिक्शन साठी म्हणजे काही मुलांच्या बाबतीमध्ये ते ॲडिक्शन खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवतं. अनेक ठिकाणी काही केसेस पण अशा ऐकिवात आहेत, अस्वस्थ होतात किंवा पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती झालेले परिणाम आहेत. तर त्यांचे काही काउन्सिलिंग किंवा असंही तुम्ही काही करता का? म्हणजे तोही काही त्याच्यातला आता तर आम्ही ते तर आम्ही गेले म्हणजे 7-8 वर्ष आम्ही हे करतोच होत काउन्सिलिंगचं. पण आता आम्ही काय सुरुवात केली की हे सगळं टोकाला जायच्या आधी आपण शोधू शकतो. याच्यासाठी आपण आता एक इंटरनेट डिपेंडन्सी स्केल करतो, डेव्हलप केलेला आहे, जो इंटरनॅशनल काही स्केल्स आहेत, आपल्याकडचे काही स्केल्स आहेत, त्यातनं तो स्केल आम्ही तयार केलेला आहे आणि आता वेगवेगळ्या शाळांबरोबर तो करतो, ज्याच्यातनं आपल्याला डिपेंडन्सी हाय आहे, डिपेंडन्सी मीडियम आहे, लो आहे, काय आहे, मुलांचं युसेज कसं आहे हे लक्षात येतं. आणि मग त्याच्यानुसार आपण त्यांच्याबरोबर वेगवेगळे प्रोग्राम्स प्लॅन करतो. म्हणजे ग्रुप ॲक्टिव्हिटीज असतात, मग त्याच्याबरोबर ग्रुप काउन्सिलिंग सेशन्स असतात, मग इंडिव्हिज्युअल 1-on-1 काउन्सिलिंग सेशन्स असतात. मग त्याच्यानंतर जर डिपेंडन्सी खूप जास्त असेल तर मग थेरपीचा काही वापर होऊ शकतोय का, किंवा मग मेडिकेशनची पुढे गरज आहे का, सायकॅट्रिक काही गरज आहे का, या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि ती तशी मदत उपलब्ध करून देतो. आमचे जे सायबर वेलनेस सेंटर्स आम्ही आता सुरू केलेले आहेत, गोव्यामध्ये सेंटर आहे, मुंबईमध्ये सेंटर आहे, पुण्यामध्ये सेंटर आहे, तर या सगळ्या सेंटर्सना आपण ही सगळी मदत उपलब्ध करून देऊ शकतो. आमची हेल्पलाईन जी आहे त्या हेल्पलाईनवरती पण कॉल केल्यानंतर आम्ही तिथे जरी आम्ही नसलो उपलब्ध तरी आपण ती मदत कुठे मिळू शकेल देशभरामध्ये त्याच्याबद्दलही आपण त्यांना सांगतो की ही मदत त्यांना कुठे उपलब्ध होऊ शकेल. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की योग्य वेळेला जर आपल्याला लक्षात आलं आणि काम केलं तर मुलं यातनं बाहेर पडतात. ते बघितलेलं आहे आपण. पण मी तुमची एक ऍक्टिव्हिटी, सॉरी मी इंटरप्ट करते, पण मी वेबसाईट आणि अर्थात मी सगळं फॉलो करतेच, आपला खूप काळाचा संवाद आहे या विषयाला घेऊन. तर ती ऍक्टिव्हिटी मला फार छान वाटली. तुम्ही एक चित्रकला स्पर्धा भरवली होती आणि त्या स्पर्धेमधली मी चित्र पाहिली जी बक्षीसपात्र होती, जे विनर्स होते, आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते
त्यांचं चित्र एक्सप्लेन केलं की का मी ह्या पद्धतीचं चित्र काढलंय. तर त्या स्पर्धेविषयी सांग, कारण मुलं चित्रातनं असं म्हणतात म्हणजे ते काय रंग वापरतायत किंवा त्यांच्या डोक्यातनं ज्या इमेजेस बाहेर पडतायत त्यातनं त्यांचं मन व्यक्त होत असतं. तर मला तो विचार फार कमाल वाटला की मुलांच्या तुम्ही ह्या चित्रकलेच्या ज्या स्पर्धा घेतल्या आणि चित्र फारच बोलकी होती. इट वॉज सो मिनिंगफुल. तर जरा त्याच्याविषयी सांग ना. नक्की. आम्ही गोव्यातलं सेंटर सुरू केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की गोव्यात आपण सगळ्याच शाळांबरोबर काम करतो, तिथल्या जेवढ्या शाळा आहेत त्यांच्याबरोबर. तर आम्हाला असं लक्षात आलं की जसं तू म्हटलीस तसं की मुलांच्या मनात काय हे जर चित्रांमधनं व्यक्त होऊ शकलं तर त्यातनं बऱ्याच गोष्टी येतील. त्यांचं इंटरप्रिटेशन काय या गोष्टींचं हे कुठेतरी समोर येऊ शकेल. आणि म्हणून ती 3 वर्षांपूर्वी आम्ही चित्रकला स्पर्धा सुरू केली गोव्यामध्ये. आज दरवर्षी जवळपास 10-15 हजाराच्या आसपास मुलं त्याच्यात भाग घेतात. गोवा पोलीस शासनाची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. आम्ही मुलांनी काढलेली चित्र गोवा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सायबर सेफ्टी अवेअरनेससाठी वापरलेली आहेत. आणि सिमिलर लाईन्सवरती आपण 1.5 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये पण केलं. मुंबई पोलिसांच्या मदतीने मुंबईतल्या शाळांसाठी आपण मोठी स्पर्धा घेतली ज्याच्यात 1.5-2 लाखांच्या आसपास मुलांनी पार्टिसिपेशन केलं आणि त्यातनं ते पुढे आले. आणि आता आम्ही त्या सगळ्या चित्रांचा वापर सुविनियर्स म्हणून करतो. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जातो, जिथे ज्या ज्या लोकांना भेटतो, ज्या ज्या कार्यक्रमांमध्ये जातो आणि ती इतक्या सुंदररित्या मुलांनी म्हणजे मी 10 वाक्य बोलीन त्याच्याऐवजी एक चित्र दाखवलं तरी पटकन त्याचा इम्पॅक्ट होतो. कारण त्यातनं कळतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रेंजर डेंजर की समोर कोण आहे इंटरनेटवरती आपल्याला कळत नाही, तो स्ट्रेंजर आहे, त्यातनं काय डेंजर्स आहेत हे दाखवण्यासाठी मुलांनी इतक्या सुंदर कल्पना वापरलेल्या होत्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये. तर ते इतकं छान. म्हणजे मी काही इंटरनॅशनल इव्हेंट्सना गेलो तिथे सुद्धा लोकांना दिल्यानंतर लोक चकित झाले. आणि तो ज्या वयोगटातले होते म्हणजे साधारण 4थी पर्यंतच्या मुलांना सुद्धा याच्यामध्ये एवढं अंडरस्टँडिंग आहे हे त्यांना बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण मला असं वाटतं की मुलांमध्ये अंडरस्टँडिंग आहे, आपण त्यांना कशा पद्धतीने मार्ग दाखवतोय किंवा कशा पद्धतीने त्यांच्यासमोर हे येत आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. ते मांडताना कसं आपण मांडतोय. तू जसं मगाशी म्हणालीस की आई वडिलांचा वापर जास्त आहे. आमच्या एका कॉन्फरन्समध्ये मुलांना बोलायला बोलवलं. मुलं म्हणाले आम्हाला काय सांगता, आमचं ॲडिक्शन जास्त आहे, पालकांचं ॲडिक्शन जास्त आहे. विचारा पालकांना. पालक बोलूच शकले नाहीत समोर. नाही बोलू शकले, म्हणजे नाही बोलूच नाही शकत. म्हणजे मीही तुला एक पालक म्हणूनच सांगते की ह्या गोष्टी बदलायला पाहिजेत, त्याच्यासाठीची सुरुवात झाली पाहिजे. आणि ते प्रत्येक म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती आहे ती फारच. म्हणजे सिस्टीम बदलेल मग काहीतरी घडेल मग युरेका होईल, त्यापेक्षा आपल्या घरात इथे जे घडतंय नेक्स्ट डोअर स्वतःच्याच घरामध्ये, तर ते बघत असताना आणि स्वतःला मेन नत्ता बघणं फार मला स्वतःलाही असं वाटतं की कारण अर्थात आपलं फील्डप्रमाणे पण गोष्टी डिमांडिंग असतात. तुम्ही रिचेबिलिटी पाहिजे तुमची, तुम्ही सातत्याने लोकांच्या संपर्कात असलं पाहिजे, तुम्ही ॲक्टिव्ह असलं पाहिजे, सोशल मीडियाच्या थ्रू तुम्ही लोकांना पटकन कनेक्ट होता, अरे हां ही व्यक्ती हे काम करते. त्याच्यामुळे त्याच्याबरोबरचं जे सातत्याचा संपर्क आहे तो वाढतो. पण ते मुलं ऑब्झर्व करत असतात. आणि मी जेव्हा त्याला सांगते की नाही तू नाही करायचंस, तर तेव्हा वाटतं, तेव्हा जोर जबरदस्ती करून. पण म्हणजे मी हे कन्फेस करते ही गोष्ट. आणि हे खरंच आहे की पालकांच्या पातळीवरतीच काय गोष्टी व्हायला पाहिजेत. कारण मुलं अगेन तेच आहे की शाळेमध्ये जेव्हा आपण मॉरल शिकवतो तर ते थोडीच म्हणतात की हे खोटं आहे, ते रिसीव्ह करतात. दे रिसीव्ह इट. आपल्यासारख्या वयाचा माणूस त्याला काहीतरी कॉन्ट्राडिक्ट करू शकतो, अरे हे असं नसतं रे, पण ते नाही करत. म्हणजे नेमकं काम कुठे व्हायला पाहिजे, तर ते ह्या वयोगटावरती व्हायला पाहिजे. प्रत्येक पालकापर्यंत ही गोष्ट खूप जागरूकतेने पोहोचली गेली पाहिजे. तर त्याच्यासाठीचे काय म्हणजे काही पर्याय सहज, जसं मगाशी तू म्हणालास तो मला आवडला, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण ऑफलाईन ज्या गप्पा मारल्या त्याच्यामध्ये म्हणालास की एक वेळापत्रक, जसं तुमच्या दिवसाचं वेळापत्रक असतं तसं ह्या वापराचं एक वेळापत्रक सगळ्यांनी बनवायचं. मला असं वाटतं सगळ्यांनी ते वेळापत्रक केलं पाहिजे. आपण कितीही मोठ्या पोस्टवरती आहोत, किती बिझी आहोत, याची आपल्याला किती गरज आहे किंवा किती गरज नाहीये याचा अंदाज प्रत्येकाला असतो. आपण खरंच किती वापर करतो आणि किती वेळा टाइमपास करत असतो. एंटरटेनमेंट करून चुकीचं काहीच नाही, एंटरटेनमेंट वापरणं काही मी त्याला काही चुकीचं म्हणत नाहीये, पण त्याला किती लिमिट ठेवायचं आणि कुठल्या स्क्रीन साईजवरती ते बघायचं हे पण महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा छोट्या स्क्रीनवरती बघत असतो डोळ्यांना त्रास होतो. घरी आहे टेलिव्हिजन, तुम्ही काही गोष्टी टेलिव्हिजनवरती बघू शकता. बरेच जणांना वाटतं की नाही ते टेलिव्हिजनवरती मुलांसमोर मला नाही बघायचं, नंतर बघायचं. मग त्याच्यासाठीचा वेगळा
वेळ तुम्ही वेगळं टाइम टेबल त्याच्यासाठी ठेवा ना. हे खूप महत्वाचं आहे. कारण शेवटी एका वयोगटापर्यंत साधारण एक 10 वर्षापर्यंत मुलांसाठी रोल मॉडेल आपणच असतो. आज कुठल्याही मुलाला विचारलं की तुमचा पहिला रोल किंवा तुमचा पहिला हिरो कोण, आई वडीलच असतात त्यांच्यासाठी. तर मग तिथे आपण त्या वयात जर आपण कॉन्ट्रॅडिक्टरी जर वागत गेलो, आपलं सांगणं वेगळं आणि वागणं वेगळं हे जर, तर मुलांना डेफिनेटली कळतं की पालकांचं हे वागणं चुकीचं आहे, कॉन्ट्रॅडिक्टरी आहे. दुसरं, तू जसं म्हणालीस की मी स्वतः वापरते, मुलं बघतायत, तर मग मुलांना मी त्यावेळेला नाही सांगणं. पण मी जेव्हा मुलांना नाही सांगतो तेव्हा मी का वापरतोय याच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे. आणि मी मला कुठे थांबवतो. कारण हे बघ, हे मी इथे थांबवलंय, मला आता मी याच्यापेक्षा जास्त करू शकलं असतं, पण मी थांबलो इथे कारण मला असं वाटतंय की इथे थांबायला पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे हे शिकवणं पण गरजेचं आहे. मला वाटतं एखादी चांगली गोष्ट करताना आपल्याला पण हर्डल्स येतात. म्हणजे आपण जेव्हा स्वतःला एक नियम लावून घेतो की मला हे करायचंय, अगदी उपास जरी करायचं झाला, मला भूक लागली, पण ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, येणारे हर्डल्स, आणि आपण त्याला जेव्हा मात करतो आणि स्वतःच्या मनावरती ताबा मिळवतो, तर ते जे फेज ऑफ माइंड आहे ती मुलांबरोबर डिस्कस करायला हवी. नक्कीच. म्हणजे तू आता म्हणालास तर मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं की आपण हे बोलतच नाही ना, आपलं ते मनातही येत नाही, पण हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो आता मला. आणि हे पण वाटतं की वेगळेपणाने आपण ज्या काही गोष्टी करतोय, वेगळे नियम आपण तयार करतोय, खूप जण वेगवेगळ्या गोष्टी करत असतात आपल्या आपल्या परीने पालकत्वामध्ये. माझ्या काही मित्रांच्या घरी टेलिव्हिजनच नाहीये, टेलिव्हिजन वापरत नाहीये, काही वेकेशन. माझा मुलगा मला वाटतं, हो बरोबर, 5 वर्षाचा होईपर्यंत आमच्या घरात टीव्ही नव्हता आणि काही अडलं नाही. आता आम्ही घेतला टीव्ही, तर आमच्यात असं शेवटी झालं की आपण उगाच घेतला का, तर करेक्ट आहे म्हणजे काही. तर मला ते तिथे हेच वाटतंय की आपण प्रवाहापेक्षा वेगळे आहोत किंवा प्रवाहाच्या विरोधात पोहतोय. तर याच्यात येणारे जे काही त्रास आहेत त्याच्याबद्दल मुलांशी बोलणं आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने प्रतिकारशक्ती त्यांची निर्माण करू शकतो याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. प्रोत्साहन देणं, मुलं जे करतायत वारंवार, कारण जेव्हा वर्गातली 50 मुलं जे करतायत ते जर मी करत नसतो तर मला तो प्रचंड त्रास असतो तिथे. कारण तिथे डिस्कशन सुरू असतं ना. उदाहरणार्थ एखाद्या गेमबद्दल डिस्कशन सुरू आहे, जो माझ्या वयाचा नाहीये, माझ्यावर प्रेशर की यार काय बोलताय ते, मला माहितीच नाहीये काय बोलताय ते, त्याच्यामुळे मला इन्क्लूडच नाहीये, तर मला इन्क्लुजन होत नाहीये त्याच्यामध्ये. मग मला असं वाटायला की अरे बघायला तर पाहिजे काय आहे तो गेम. एकीकडे मला घरी सांगितले की अरे हा तुझ्या वयाला योग्य नाहीये, खेळायचं नाहीयेस तू, पण मग त्याच वेळेला हे पण प्रेशर आहे. मग हे प्रेशर असताना जर तिथे आपण प्रोत्साहित केलं मुलांना की अरे हे तू करतोयस ते खूप वेगळं आहे, हे आज नाही पण उद्या त्यांना लक्षात येणार आहे, इतरांना लक्षात येणार आहे की खूप वेगळं करतोय, त्याच्याबद्दल कौटुंबिक वेगवेगळ्या पातळीवरती, कौटुंबिक समारंभांमध्ये काही ठिकाणी आपण आपल्या मुलाचं कौतुक योग्य गोष्टींसाठी करणं आवश्यकच आहे. कारण आपल्या मुलांचं कौतुक आपणच करणार आहोत, तर ते योग्य गोष्टींसाठी आपण करणं. मी अयोग्य गोष्टींसाठी करा असं म्हणतच नाही, कारण पालकांना वेगळ्याच गोष्टींचं कौतुक असेल. माझा मुलगा वयाच्या 6 वर्षात कसा शॉपिंग करतोय, ऑनलाईन कसं ऑर्डर करतो, त्याला माहिती आहे पेमेंट गेटवेवरनं कसं पेमेंट करायचं. अरे ते पळ आहे का त्याचं? त्याला तुम्ही तुमचे फायनान्शियल गोष्टी त्याच्या हातात दिल्यात, उद्या काही घडू शकतं त्याच्यातनं, तुमचं अकाउंट रिकामं होऊ शकतं. तर योग्य गोष्टींसाठी योग्य ठिकाणी मुलांना प्रोत्साहित करत राहणं सातत्याने, ही पण एक पालकत्वाची. तुला जर आपण म्हटलं म्हणजे आता अगदी लहान मुलांच्या बाबतीमध्ये ते होतं आणि आपण असं झाप होतो, म्हणजे याचं कौतुक वाटण्याच्या पलीकडे आहे, म्हणजे धोक्याची घंटाच असते ती. जर आपण म्हटलं एखादी वस्तू, अरे आता पैसे नाही आहेत त्यामुळे आता नाही घेऊ शकत आहे, गरज काय पैशांची, मोबाईलवरनं, तर ते मोबाईलवरनं पैसे जात आहेत हे दिसतंय कोणाला, हे आपोआप घडतंय. म्हणजे किमान आपल्याला कसं समोर नोटा दिसायच्या ना, कॅश दिसायची, क्योंकि ही गेली, आता आपल्याकडे एवढंच आहे, आता तेही नाहीये, कोण वरनं चालवणारा माणूस आहे, ह्यांचं काही क्रेडिट नाहीये की गोष्टी आपल्या घरात येत आहेत किंवा काय. तर ही उत्तरं मुलं अनेक घरांमध्ये देतात आणि मित्रमैत्रिणींमध्ये आपल्यामध्ये पण डिस्कशन्स होतात, तेव्हा ह्या गोष्टी खरं तर स्तब्ध करणाऱ्या आहेत. त्याचं कौतुक वाटावं किंवा पुढे काय होणार आहे. हा जो 12-13च्या नंतरचा जो वयोगट आहे, तर त्यांच्या बाबतीतले अजूनच वेगळे चॅलेंजेस आहेत. त्यांच्या हातात ह्या वस्तू आणि शाळां पातळीवरतीच त्या द्याव्या लागतात. आता तर लॉकडाऊननी तर त्यांना गिफ्टच दिलं हातात की प्रत्येक मुलाला तुम्ही लॅपटॉप तरी घेऊन दिला पाहिजे, त्याच्याकडे आयपॅड तरी असला पाहिजे, नाही तर किमान एक मोबाईल तरी असला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याकडे ते हक्काचं साधन आलं. तर ह्या वयोगटामध्ये
काय काय गोष्टी जाणवत आहेत किंवा दिसत आहेत की जिथे त्याच्यावर नियंत्रण यायला हवं? नियंत्रण, मला असं वाटतं की नियंत्रण हे सेल्फ रेग्युलेशन वरती मुलांना आपल्याला शिकवलं पाहिजे. खूप कठीण आहे, मोठ्या माणसांना जमत नाही, मुलांना जमणं थोडंसं कठीण आहे. पण तरी सुद्धा हा जर आपण प्रयत्न करायला सुरुवात केली की कुठे आपल्याला थांबायचं आहे याच्याबद्दल सांगणं, पर्याय काय करणं त्याच्याबद्दल पर्याय काय आहेत. नोट्स मला पाठवल्यात तर मग मी तिथेच वाचणार आहे का मी प्रिंट काढून ते वाचणार आहे, किंवा रेफरन्सेस आहेत ते प्रत्येक वेळेला मी इंटरनेटवरती शोधले पाहिजेत का मी पुस्तकांमधनं पण रेफरन्सेस काढू शकतो. याच्यासाठी लायब्ररीची ओळख करणं, लायब्ररीमध्ये घेऊन जाणं, त्याचे रेफरन्सेस शोधून काढणं, सगळ्या गोष्टी चुटकीसरशी माझ्या हातात आहेत. म्हणून मी त्या तशाच करणार आहे का मी थोडीशी वेगळी वाट निवडणार आहे हे पण बघायला पाहिजे. म्हणजे भाजी मला ऑनलाईन मिळते, पण मग मी बाजारात जाऊन थोडासा त्याचा फील घेऊन ती भाजी कशी आहे काय बघून ती घेणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना याच्यात मुलांना इन्व्हॉल्व करत जाणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर या वयोगटामध्ये मला असं वाटतं तो चॅलेंज आहेच पालकांच्या समोर की ते कसं या गोष्टींमध्ये. 10 वर्षापर्यंतचं मूल ना किमान आई बाबांच्या जवळ असतं. आता संवाद तिथे असतो, आपल्यालाही कौतुक असतं त्या वयामध्ये, आपल्या मुलाबरोबर राहिलं पाहिजे, त्याच्या काय काय गोष्टी येतात नवीन नवीन कळत असतात. पण साधारण एक टीनेज मध्ये गेला की पालक म्हणून आपल्याला पण असं वाटतं आता हा मोठा झालाय, त्याला त्याची स्पेस दिली पाहिजे. पण ती स्पेस जेव्हा आपण देतो त्या स्पेसमध्ये नेमकं काय घडतंय हे बऱ्याचदा त्यात अंतर निर्माण होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुझं संवादाचा विषय म्हणालास तर ह्याच एजमध्ये आपल्या घरातल्या माणसांपेक्षा इतरांशी बोलणं जास्त विश्वसनीय वाटायला लागतं, ट्रस्टवर्दी वाटायला लागतं. आणि आता ते धोक्याचं झालंय की मी ज्या माणसांना पाहिलं पण नाहीये ह्या व्यक्तींबरोबर ही म्हणजे कोणीही एकमेकांशी मोकळे व्हायला लागलेत. आणि त्यातून जे काही विपर्यास घडतायत तर ह्याबद्दलचे काही ऑब्झर्वेशन केसेस पण तू सांगावेत असं मला वाटतं. आणि त्याला आपण कसं हँडल करावं तिथे खरं तर संवादात जास्त वाढणं गरजेचं आहे. तर तिथे मला असं वाटतं की संवाद मुलांना का करायला वाटत नाही किंवा का आवडत नाही पालकांबरोबर करायला. मी ठाण्यातल्या एका प्रसिद्ध मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांबरोबर वर्कशॉप घेत होतो. वर्कशॉप घेतला, वर्कशॉपच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये उभं होतो, मुलं चाललेली होती, मुलींचा एक गट चाललेला होता. मी त्यांना विचारलं, म्हणलं कसं वाटलं तुम्हाला? छान होतं म्हणाले. आमच्या पेरेंट्स बरोबर घेऊ नका. एकदम शॉक झालो. मी म्हटलं का? पण नाही म्हणत त्यांना हे कळणारच नाही. मला खूप शॉकिंग होतं की त्यांना कळणार नाही. म्हणजे पालकांना जिथे गोष्ट एखादी कळणार नाही ही भावना जेव्हा मुलांमध्ये डेव्हलप होत जाते, किंवा माझ्या आईवडिलांशी न बोलता मी दुसऱ्याशी कोणाशी तरी बोललं पाहिजे काही गोष्टी ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, ही भावना कुठून निर्माण होत असेल? तर या भावनेचं मूळ काय की मला मोकळीक नाहीये माझे विचार मांडायची, आणि मला जजमेंट केलं जातं प्रत्येक वेळेला. मी जर एखादी गोष्ट मांडली तर त्याच्यावरनं मला जजमेंटल केलं जातं. तर मला नेहमी पालकांना हे सांगावं असं वाटतं की संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे फक्त आपणच बोलणं हा संवाद आहे का? बस रे आता मी तुझ्याशी बोलतो आणि धडधड 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 हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हा संवाद नाहीये ना. संवाद म्हणजे त्यांचं ऐकणं हा संवाद आहे. ते काय सांगतायत, त्यांचे अनुभव काय आहेत. माझे अनुभव ग्रेट असणारच आहेत कारण मी वयाने मोठा आहे, पण मग मी हे प्रत्येक ठिकाणी दाखवलं पाहिजे की तुझ्यापेक्षा फार भारी माझे अनुभव आहेत. हे मला दाखवायची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळेला मी तुझ्यापेक्षा किती मोठा आहे किंवा मी किती श्रेष्ठ आहे किंवा मी किती भारी आहे हे दाखवायची गरज नाहीये मुलांना. तुमची मुलं आहेत ना ती, तर त्यांना त्यांचे अनुभव बोलू द्यात ना, त्यांना त्यांचे अनुभव सांगू द्यात. आणि ही जेव्हा मोकळीक येते, जेव्हा जजमेंटल तुम्ही नसता, तेव्हा मला असं वाटतं की हा संवाद खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत जातो. आणि हे खूप महत्वाचं आहे की मुलांनी तुमच्याशी बोललं पाहिजे. तुझे म्हटलीस ते फार भयंकर आहे, कारण अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मुलांनी अनोळखी लोकांशी अत्यंत महत्वाच्या आपल्या आयुष्यातल्या गोष्टी बोलल्या आहेत, ज्याच्यावरनं त्यांचा गैरवापर करून सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस आलेल्या आहेत. त्यांच्याकडनं सेक्शुअली ऑनलाईन तर आहेच, ऑफलाईन सुद्धा एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न आलेला आहे. मुंबईत आम्ही एच वॉर्डामधल्या 25 शाळांबरोबर एक खूप इंटेन्सिव्ह प्रोग्राम करत होतो 1.5-2 वर्षांचा. तिथे जवळपास 89 अशा केसेस आल्या जिथे 13 ते 15-16 वयोगटातल्या मुलांनी आपल्या न्यूड इमेजेस अनोळखी लोकांना सुद्धा पाठवलेल्या होत्या. हे जेव्हा वर्कशॉप झाले, त्यांच्याशी जेव्हा बोललं, तेव्हा त्यांना हळूहळू लक्षात यायला लागलं. मग हळूहळू मुलांनी येऊन काउन्सिलर्सकडे सांगायला सुरुवात केली की असं झालंय माझ्याकडनं, आता काय करू, किंवा मी हा फेस करतोय, आता माझी हॅरॅसमेंट सुरू आहे. अशा केसेस झाल्या. बँड्रामध्ये केस झाली, बँड्रा पोलिसांनी पकडलं. तो माणूस जवळ 47 वर्षाचा होता
आणि जवळपास 150-200 मुलांची वेगवेगळ्या ठिकाणी बोलून तो अशा पद्धतीचा मुलांचा कंटेंट घेत होता. चाइल्ड सेक्शुअल अब्युझिव्ह मटेरियल हे खूप मोठी घडणारा गुन्हा आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशात अनेक ठिकाणी घडतोय. आणि म्हणून मुलांशी लवकरात लवकर आपण बोलणं, सेफ काय अनसेफ काय याच्याबद्दल बोलणं आणि मोकळीक देणं. चुका घडतात प्रत्येकाच्या, तुमच्या हातनं नाही का चुका घडल्यात, तर मग अशा वेळेला चुका जेव्हा घडतात तेव्हा तुम्ही रिॲक्ट करण्यापेक्षा मुलांना रिस्पॉन्ड करणं खूप गरजेचं आहे. तर हा रिस्पॉन्स आपण कसा दिला पाहिजे, काय दिलं पाहिजे. म्हणजे माझा मुलगा फॉर एक्झाम्पल पॉर्नोग्राफी बघतोय आणि मी त्याला पकडलं, तर मी त्याच्या हातातनं मोबाईल खेचून घेणं, त्याच्यावर रागवणं, तुला काय अक्कल आहे का, तू कशासाठी बघतोय, तुझ्या हे वयाचं आहे का, हे सगळं सांगण्यापेक्षा त्याला हे सांगणं की हे का अयोग्य आहे, याचा काय परिणाम होतोय. रिलेशनशिप्स अशा नसतात, हा एक मोठा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये सगळं दाखवलं जातं. तर रिस्पेक्ट, ट्रस्ट आणि कन्सेंट या 3 गोष्टी आम्ही मुलांना नेहमी शिकवतो, कारण या रिलेशनसाठी खूप महत्वाच्या आहेत. समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट ठेवणं, त्याचा कन्सेंट घेणं आणि ट्रस्ट, विश्वास, तर ह्या जिथेच आहेत तिथेच तुमच्या रिलेशनशिप बिल्ड होत जातात, नर्चर होत जातात. तर तिथे हे मुलांशी कधी बोलणार आहोत आपण. म्हणजे मुलं वयात येताना शाळेमध्ये जसं लैंगिक शिक्षण दिलं जातं किंवा आजकाल लहान मुलांना चाइल्ड सेफ्टी, स्वतःची काळजी तुम्ही कशी घेतली पाहिजे एखादा प्रसंग ओढवल्यानंतर, हे जितकं शिकवलं जातं तसा हा विषय त्यांना ठाई शिकवला पाहिजे आणि पुन्हा वयात येताना तो वेगळ्या पद्धतीने त्यांना इंट्रोड्यूस केला गेला पाहिजे. नक्कीच. आणि आता हे वेगळं राहिलंच नाहीये, वेगळं नाही राहिलंय. आपण जेव्हा लैंगिक शिक्षणाबद्दल बोलतो ना, तेव्हा जसं ऑफलाईन बद्दल बोलतो ना, तसं ऑनलाईन बद्दल पण बोलणं गरजेचं. ऑनलाईन तर मला वाटतं म्हणजे क्षणाक्षणालाही घडणारी घटना आहे. म्हणजे ऑफलाईनसाठी तरी माणूस समोर आलं पाहिजे किंवा त्याच्यातलं अंतर कमी आहे, पण हे म्हणजे खूपच भयंकर आहे. आपल्याकडे इथे ठाण्यात घडलेल्या अनेक अशा केसेस आहेत आमच्याकडे जिथे चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मुलांबरोबर झालेले, आणि पालकांना नशिबाने योग्य ठिकाणी लक्षात आलं की हे कुठल्या तरी टोकाला जाते आणि ते डिटेक्ट होऊन त्याच्यासाठी आयडेंटिफिकेशन झालं, मग मुलांशी बोलणं झालं. कारण हा खूप प्रचंड ट्रॉमा आहे. जेव्हा लक्षात येतं की आपण एक्सप्लॉइट होतोय त्या वयात मुलांना लक्षात येत नाही, पण पालकांना लक्षात येते आणि मग त्या मुलांशी त्याच्याबद्दल बोलणं की तुम्ही एक्सप्लॉइट झालेला आहात आणि मग त्याचा पुढे आयुष्यभर होणारा परिणाम. कारण आपण बघितलेलंच आहे की ऑफलाईन जे सेक्शुअल अब्यूज होतो त्याचा परिणाम अगदी वयाच्या म्हणजे अगदी मरेस्तोवर त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी असतोच, आपल्या याच्यावर जाणवत असतो. मग तसाच आहे ना, हो ते बसतात ना, तसंच हे त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतच असणार आहे पुढे. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की योग्य वेळी योग्य संवाद त्यांच्याशी सातत्याने. मला खूप जण विचारत असतात, आम्ही वर्कशॉप घेतो की मग पेरेंटल टिप्स काय आहेत किंवा काय कसं केलं पाहिजे किंवा याचं काय सोल्युशन आहे. माझं किंवा आमच्या सगळ्या टीमचं हेच म्हणणं आहे की योग्य संवाद, त्यातनं योग्य सवयी मुलांना लावणं आणि ह्या सवयीचा मुळे जे होणारे जे काही फायदे आहेत ते त्यांना वेळोवेळी सांगत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि हेच सोल्युशन आहे, कारण टेक्नॉलॉजी खूप बदलत जाणार आहे आता. ती मिनिटाला बदलते आता. म्हणजे आता मेटाच्या आता जे काही झालेले बदल आहेत ते आपल्या मनात विचार जो येतो ते आपल्याला समोर दिसतंय. म्हणजे ते कुठे गेलंय, तर ह्या सगळ्या नंतरच्या पिढीच्या दृष्टीने त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येणार आहेत. सो त्यांच्या मनात जे त्यांना हवं आहे ते लगेचच जर त्यांना दिसणार असेल किंवा त्यांच्या समोर ते येणार असेल तर हे एक प्रकारे खूप भयंकर आहे. तर ह्या म्हणजे आता सोशल मीडियावरती सुद्धा कॉन्टेंट टाकणं, काय टाकलं पाहिजे, वैयक्तिक कॉन्टेंट टाकणं हे तर म्हणजे आता चुकीचं काही वाटतच नाही. कौतुक वाटतं, अरे आज आपण एखादी गोष्ट केली तर चल पटकन फोटो टाकूया आणि पोस्ट करूया. किंवा मुलाचं काहीतरी असं खूप भारी वाटलं की असं वाटतं हे आपल्यापुरतं का राहावं, सगळ्यांना कळू देत. तर हेही योग्य नाहीये. तुझ्या मते काय, तू याच्यावरती काय? अजिबात नाहीये. कारण हे कुठे घेऊन जात आहेत तुम्ही, तुमच्या मुलांचे टाकलेले फोटोग्राफ्स कोण बघताय, कुठे डाउनलोड केले जातात. नेकमेक नावाची अमेरिकेतली संस्था आहे जी गेले काही वर्ष मिसिंग अँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन्स असं त्याचा फुल फॉर्म आहे. तर ती जी संस्था आहे ती मुलांबरोबर काम करणं, मुलांचं संरक्षण करण्याच्यात काम करते आणि ती एक नोडल एजन्सी आता जगभरातली की ज्याच्याकडे हे जे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, ते मुलांबरोबर झालेले जे चाइल्ड सेक्शुअल अब्युझिव्ह मटेरियल आहे, कंटेंट जो आहे तो जो पोस्ट होतो प्लॅटफॉर्म्सवरती त्याचं रिपोर्टिंग ते करत असतं.
तर त्यांच्याकडे केसेस येतात. 2019 साली आपल्याकडच्या आलेल्या केसेसची संख्या भारतातनं 25 लाख इमेजेस, फोटोज, व्हिडिओज जिथे अपलोड झालेले होते. आता आम्ही असं मानतो की ते परत परत काही फोटोज टाकले जातात. तर आपण जर बघायला गेलो की 40% समजा त्याच्यातलं असतील, म्हणजे जवळपास 10 लाखाच्या आसपास. मग हे नवीन मुलांना कुठेतरी एक्सप्लॉइट केले गेले, ते भारतात एक्सप्लॉइट केले गेलेले आणि याच्यावरती खूप ॲक्शन्स घेतल्या गेल्या. म्हणजे वेगळ्या महाराष्ट्र सायबरने याच्याबद्दल ॲक्शन घेतली. म्हणजे पॅन्डेमिकपासून अनेक लोकांना अरेस्ट केलं गेलं. महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यांमधून अरेस्ट झाल्या. ऑपरेशन ब्लॅकफेस नावाचं एक ऑपरेशन झालं. केरळा पोलिसांनी ॲक्शन्स घेतल्या. तर ही घडतंच आहे, त्याच्याबद्दल ॲक्शन्स घेतल्या जात आहेत. पण त्याच्या बरोबरीने आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मुलांपर्यंत सहज पोचणं आता प्रेडेटर्सना खूप सोपं आहे, ऑनलाईन प्रेडेटर्सना. कारण मुलगा बेडरूममध्ये बसला आहे, मूल कुठेतरी कोपऱ्यात बसले, मोबाईलवरती काय करतंय हे सतत नाही ना बघू शकणार होतं आपण. 24 तास काय मॉनिटरिंग करू शकणार नाही. तर मग त्याच्यासाठी त्याला बोलणं आणि एका विशिष्ट वयोगटापर्यंत प्रायव्हसी सेटिंग्स त्यांच्या फोनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही नेहमी सांगतो की 13 वर्षापर्यंतच्या मुलांना डेडिकेटेड एकच डिव्हाइस द्या, मल्टिपल डिव्हाइसेस देऊ नका. त्याची प्रायव्हसी सेटिंग्स करा. त्याच्यात पण बऱ्याच जागा वाटतं ह्याला नको वेगळं आपण घेऊन द्यायला, ह्याला घेऊन दिलं तर मग काय हा झालंच. म्हणजे म्हणून मग ठीक आहे, तुला कधीतरी बघायचं तर तू माझा वापर. मग कधीतरी आजी म्हणते चल तुला बघायचं, थोडा वेळ मी माझा मोबाईल देते. अजून कोणीतरी घरातली मावशी कधी कधी बऱ्याचदा अरे घरामध्ये हाऊस हेल्प जी असते बऱ्याचदा मुलांना सांभाळायला, कारण न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, त्यामुळे एका कोणीतरी ताई मावशीवरती अख्खं घर असतं, मूल असतं आणि त्यांच्या एक तर त्या स्वतः असतात फोनवरती, किंवा मग आता ह्याला रुळवायचंय, गप्प बसवायचंय, मला डोक्याला त्रास नकोय म्हणून त्यांचे फोन्स पण मुलांकडे जातात, पटकन इझिली ॲक्सेस होतात आणि त्यांचे कॉन्टेंट अजून तो एक वेगळा. म्हणजे एक पालक म्हणून आपण विचार करतो की नाही बाबा हे नाही, किंवा मग अचानक काहीतरी घटना घडते, हे कसं काय झालं, तर ते हा पण एक वेगळा खुशकीचा मार्ग आहे या गोष्टी पोहोचण्याचा. हाऊस रूल्स, घराचे नियम हे सगळ्यांसाठी असले पाहिजे स्ट्रिक्टली. जे घरातले लोक आहेत त्यांच्यासाठी हे हाऊस रूल्स आहेत की हे आजी आजोबांचा फोन असू दे किंवा घरात मुलांसाठी डोमेस्टिक हेल्पसाठी, मुलांना सांभाळण्यासाठी जे कोण असतील त्यांना सगळ्यांचे नियम आणि त्यांना स्ट्रिक्टली याचा परिणाम काय होतील हे सांगणं गरजेचं. आणि हे कुठेतरी आपल्याला वाईटपणा घेणं गरजेचं असतं. तर तो मुलांच्या बाबतीत जर सेफ्टी मुलांची महत्त्वाची, तर तिथे वाईटपणा घेण्यात मला असं वाटतं की काही प्रॉब्लेमच नाही. त्यामुळे हे आजी आजोबांनी समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. कारण अशा अनेक आमच्याकडे केसेस आहेत की मुलांनी आजी आजोबांचे फोन घेऊन क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलं अडकलेली आहेत, फायनान्शियल फ्रॉड्स झालेले आहेत, मुलांना सेक्शुअल कंटेंट, कारण त्यांना मुळात प्रायव्हसी सेटिंग्सच त्यांना माहिती नाही. त्यांच्या फोनवरती प्रायव्हसी सेटिंग्स आहेत, त्याच्यामुळे मुलांना तो एक्सपोजर आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की एक घराचे नियम. आपण इतर नियम घरात खूप करतो की अमुक वाजता जेवलं पाहिजे, तमुक वाजता झोपलं पाहिजे. मग त्याच्याबरोबर हा पण एक आता करणं काळानुसार बदल आहे. तर हा पण मोबाईलच्या वापराचा नियम पण आपण करणं गरजेचं आहे. आणि मी मगाशी जसं म्हटलं तसं फॅमिली कॉन्ट्रॅक्ट, ज्याच्यामधनं हे नियम वारंवार मुलांच्या समोर आणणं. काही जणांनी तर घरातच डिस्प्ले केलेले आहेत. ते फॅमिली कॉन्ट्रॅक्ट असं घरात फ्रीजवरती लावून ठेवलेलं आहे की तो सतत नजरेसमोर राहावा. घरातलं एक रायटिंग बोर्ड आहे त्याच्यावरती लिहून ठेवलेले आहेत की बाबा ह्या गोष्टी आहेत, या आपण सगळ्यांनी पाळायच्या आहेत. तर हा खूप महत्त्वाचा भाग आहे, ते हाऊस रूल्स तयार करणं आणि ते स्वतःही पाळणं. म्हणजे मग मुलं त्याच्यात ते रूल्स पाळू शकतात. आणि दुसरी मला असं गोष्ट, मगाशी पण मी तो मुद्दा मांडला की कुठल्याही गोष्ट आहे ना ती असं अचानक नाही होत. म्हणजे अचानक मुलं खूप तो कंटेंट बघायला लागल्यात असं नाही होत, किंवा अचानक मुलं ॲडिक्ट झालेत असं नाही होत. तर टप्प्याटप्प्याने असते प्रोसिजर. तर अलर्ट राहणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण ज्या मुलं खूप लहान असतात तेव्हा खूप अलर्ट असतो, ती कशी झोपली आहेत, काय झोपली आहेत, तो काठावरती झोपलाय का, कसा बसवताना आपण हे सगळ्या गोष्टी जशा बघत असतो ना, तसं हे ऑब्झर्वेशन ही कंटिन्युअस प्रोसेस आहे प्रत्येक वयोगटामध्ये मुलांची. काही वेळेला जिथे इंटरव्हेन्शनची गरज आहे तिथे इंटरव्हेन्शन करणं, काही वेळेला वेगळ्या पद्धतीने मुलांच्या समोर ते मांडत जाणं की बाबा हे असं असं आहे, असं असं तुम्ही बदल करणं गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. आणि मला माहिती नाही, आता नाटकाशी संबंध असल्यामुळे मला मी ते ॲक्टिव्हेशन्स पण बघते की माइंड डायव्हर्जन हा पण एक पर्याय त्याच्यामध्ये असू शकतो की ॲक्टिव्हिटीजमध्ये, कारण तिथे तुझं किती वेळ तिकडे एंगेज झाला तर ते पटकन आपल्याला नाही. म्हणजे एखादं
जसं रिहर्सल आपण करायला उभे राहिलो की आपल्याला वेळेचं भान नसतं, म्हणजे आपण त्याच्यात इतके इनग्रॉस होतो, तर त्यावेळेला थोडीच आपल्याला आठवण येते की अरे मला एक फोन करायचा, मला आपण त्याच्यामध्ये मनाने आतमध्ये किंवा एखादी कला, एखादं हस्तकला करतोय बाबा मुलगा किंवा काही, तर मला वाटतं ह्या स्किल्समध्ये ती पण एक कपॅसिटी आहे की जास्तीत जास्त मुलं त्याच्यात एंगेज असतील. मोबाईलला पर्याय काय? जर मोबाईलला पर्याय आपल्याला द्यायचा असेल तर ऍक्टिव्हिटी हाच पर्याय. वेदर त्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, नाटकाच्या संदर्भात असतील किंवा इतर काही स्किल्स आहेत, ड्रॉइंग आहे किंवा इतर काही कितीतरी स्किल्स आहेत जे आजूबाजूला आहेत, तर त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांना इन्व्हॉल्व करणं हे खूप महत्वाचं आहे. तोच पर्याय आहे. आपण मोबाईलला पर्याय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मुलांच्या समोर मांडत जायला लागतो ना, तेव्हा हळूहळू मुलांचा वापर आपोआपच कमी होतो. त्यांना जेव्हा या गोष्टींना आपण एक्सपोजर द्यायला सुरुवात करतो तेव्हा मला वाटतं, आणि म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की वेळ किती देतोय आपण त्यांना. कारण एका विशिष्ट वयोगटापर्यंत मुलांना तुमच्या मटेरियलिस्टिक गोष्टींची गरज नसते, आपणच त्यांना देत असतो. ब्रँडचे शूज घे, ब्रँडचे कपडे घे, ब्रँडचे मोबाईल फोन्स घे, काही गरज नसते त्यांना. त्यांना पालकांचा वेळ हवा असतो त्यावेळेला. आणि जेव्हा वेळ हवा असतो त्यावेळेला आपण जर वेळ दिला नाही तर मला असं वाटतं की मग पुढे त्यांना गरज नसते आपली. एक 13-14 वर्ष तू जसं म्हटलंस तसं त्याच्यानंतर हळूहळू त्यांचं विश्व तयार होत जात असतं. तेव्हा जिथे जिथे त्यांना मदत लागते तेव्हाच ते मदत मागतात किंवा जिथे वेळ हवा असतो तिथेच मागतात. पण त्याच्या खालच्या वयोगटांमध्ये सतत तुमचं अटेन्शन हवं असतं मुलांना, आणि मग तिथे बरेचदा अडचण होते की कसा वेळ द्यायचा. आय अंडरस्टँड की खूप चॅलेंजेस आहेत. आज आपण शहरांमध्ये राहतो, इथे खूप चॅलेंजेस आहेत. जगण्यासाठी सगळ्यांना आपल्याला धडपड करायला लागते. पण मग काय महत्त्वाचं आहे हे कुठल्या तरी पॉईंटला आपण ठरवणं गरजेचं आहे. आपण हे पालकत्व स्वतःहून स्वीकारलेलं आहे ना, आपण या सगळ्या गोष्टी स्वतःहून स्वीकारलेल्या आहेत, आणि या काळासाठी डिजिटल पालकत्व आहे, तर मग आपण तो वेळ देणं गरजेचंच आहे. तिथे मुलांना जिथे वेळ हवा आहे तिथे वेळच दिला पाहिजे, आणि जिथे मुलांना इतर गोष्टींची गरज आहे तिथे त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. माझ्याऐवजी मोबाईल काम नाही करू शकणार, माझं काम मलाच करायला लागणार, मोबाईलला काम करणार नाहीये. मला खूप आश्चर्य वाटतं की जेव्हा पालक बेबी सिटर म्हणून मोबाईलचा वापर करतात. तू बघितलं असेल एअरपोर्ट्स वरती, सगळीकडे, अरे हॉटेलमध्ये सगळे एकत्र जेवायला गेल्यानंतर मूल मग मध्ये मध्ये हेच नको, असं नको, तसं नको, हातात ते दिलं की ते गप्प बसतं. म्हणजे मूल हे माणूस म्हणून वागवलंच जात नाही का पॉईंटला. जसं खेळण्याची चावी बंद केली की ते गप्प बसणार आहे, तसं आपण मुलाच्या बाबतीमध्ये पण ते लक्षात येत नाही. पण जेव्हा आपण एक थर्ड आय म्हणून ती गोष्ट जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला खरंच ती गोष्ट तशीच जाणवते की आपण संवादात कमी पडतोय किंवा आपल्याला ते हँडलच नाही करता येते. आणि जेव्हा मोबाईल नव्हते, जेव्हा टेलिव्हिजन्स नव्हते, तेव्हा काही मुलं खात होती का सगळं जसं तसं? नाही, पालकांना ते प्रयत्न करायलाच लागत होते ना. हो, नक्कीच. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि खाल्लंच पाहिजे वेळेत त्याच, आणि वेळेत तेवढंच खाल्लं पाहिजे असंही नाही. मुलगा भुकेला खाईलच ना, भूक लागली की मागणार तो. तुम्हाला जबरदस्ती का केली? पर्याय नसला. हल्ली काय असं झालं, न्यूक्लिअर कुटुंब आहेत आपली, त्याच्यामुळे आपल्याला एकच एक मुलगा आहे, त्याच्याकडेच लक्ष द्यायचंय. त्याच्यामुळे सगळं अटेन्शन त्याच्यावर, बिचाऱ्यावरती. त्याच्यामुळे मग त्याला 4 वेळेला 4 गोष्टी खाणं जबाबदारी आहे, असं ही एक जबाबदारी आहे असं आपण मानत असतो. आणि मग त्यातनं सोपा सुटकार काय, तो समोर मोबाईल ठेवून बराबर म्हणजे ते इतके बरोबर खातात की नॉर्मल माणूस पण नाही खाऊ शकत. फक्त हा करायचं ते कधी कधी चावतात की नाही, इथपासून गोष्टी आहेत. खरं तर हा विषय साधा नाहीये, आणि तो नुसता डिस्कशनचा पण नाहीये, तो ऍक्टिव्हेशनचा आहे. तो फक्त संवाद, म्हणजे काय म्हणतो की आपण चर्चांमधनं नाही, तर त्याच्यासाठी काही ना काहीतरी पर्याय शोधले पाहिजेत. आणि खूप आनंद आहे की अशी एक हक्काची संस्था आहे की अनेकांना आज त्याच्यातून वेगवेगळे छान आणि सुंदर पर्याय मिळत आहेत. तर आपले दर्शकही नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत. आपण हेल्पलाईन्स पण आपल्या दर्शकांना देणार आहोत की कधीही काही जर अडचण आली ह्या गोष्टींना टॅकल करताना, हँडल करताना, तर आपल्याकडे एक हक्काची संस्था आहे की ज्यांची मदत आपण घेऊ शकतो. त्यांच्याशी संवाद साधून त्यातनं आपल्याला अनेक पर्याय मिळणार आहेत. किंवा काही प्रॉब्लेम जर उद्भवला अचानक, तर त्याच्यावरती सुद्धा काही पर्याय आपल्याकडे आहेत. संस्थेचे हेल्पलाईन आहे, आणि तो विषय आपण वेगळ्याने चर्चा नंतर करूया, कारण ह्याचे अनेक पदर आहेत जे एका मुलाखतीत तर ते संपणं शक्य नाहीये. पण आजचा विषय मुळात होता की डिजिटल पालकत्व, डिजिटल पेरेंटिंग हे नेमकं काय आहे, आणि ते हँडल करत असताना आपण काय केलं पाहिजे. तर खूप छान हा संवाद
साधला गेलाय आणि खूप सुंदर पर्यायापर्यंत पण, म्हणजे खूप सुंदर सुंदर कल्पना, आयडियाज इथे मिळाल्या. आणि मला एक मुद्दा परत एकदा प्रकर्षाने सांगायचा आहे, तो म्हणजे आपण टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही होत. आपण टेक्नॉलॉजी वापरू नका असं सांगतच नाही, ती जबाबदारीने वापरा. आणि खूप छान छान गोष्टी पालक मुलं करतात टेक्नॉलॉजीचा वापर करून. बरोबर. तर आपण तो भीती त्याच्याबद्दलची आपल्याला मुलांच्या मनात निर्माण नाही करायची. आपल्याला मुलांचा एक सोबती आहे, मुलांना तो चांगल्या गोष्टींसाठी वापरायचा आहे. याच्यासाठी सातत्याने त्यांच्याशी बोलत राहणं गरजेचं आहे. सकारात्मक गोष्टी त्याच्या वाढल्या पाहिजेत. सकारात्मक जेव्हा वापर वाढेल तेव्हा आपोआप नकारात्मक जो वापर आहे तो आपोआप कमी होणार. त्याच्यामुळे आपण सकारात्मक गोष्टी जास्त बोलल्या पाहिजेत. काय करू नको याच्यापेक्षा काय करणं गरजेचं आहे हे जर बोललो ना, तर मला असं वाटतं तो संवाद सकारात्मक जातो. आणि आजचाही संवाद आपण आता या सकारात्मक पद्धतीनेच पुढे नेलेला आहे. तर मला असं वाटतं त्याचा नक्की परिणाम होईल. छोटे छोटे असे विचार करणारे जर गट पालकांनी आपापले स्थापन केले आणि एकमेकांसाठीच्या सपोर्ट सिस्टम जर तयार केल्या तर मला असं वाटतं सगळ्यांना फायदा होईल. मी जे काय करतोय ते मी इतर कोणाला सांगितलं, कारण कसं मुलं खूप वेगवेगळे आहेत. ते माझ्या घरात जे चालेल ते तुझ्या घरात चालेल असं काही सांगता येत नाही. पण आपल्याला एक्सपेरिमेंटल करत जर गेलो आपण तर मला असं वाटतं आपण ग्रुप ऍक्टिव्हिटीज म्हणून पण करू शकतो. जसं आता 4 मित्र आहेत, तर 4 मित्रांची 4 कुटुंब आहेत, तर चल आपण हा एक खेळ खेळून बघूया काय होत आहे याच्यातनं. कारण त्याच्यासाठी थोडं इंटरेस्टिंग प्रोसेस आपण जेवढी करणार आहोत तेवढं ते सहज आणि सोपं होणार आहे. पण खूपच नुसता विचार करायला लावणार नाही, पण त्याच्यातून खूप सारे पर्यायांपर्यंत नेऊ शकेल इतका छान संवाद आज साधला आणि तू वेळ काढलास आणि छान पद्धतीने सगळं समजावून सांगितलंस. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि हा विषय आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्या दर्शकांपर्यंत आपण नेत राहणार आहोत. त्यामुळे तुला पुन्हा पुन्हा इथे यायचंय हे वचन घेऊनच मी आत्ता तुला बाय म्हणणार आहे. आणि जसं उन्मेष दादा म्हणाला तसं की तो जो बाटलीतला जिनी आहे तो आपण सगळ्यांच्याकडे आहेच आहे, तो हक्काचा आहे. फक्त त्याला काय कमांड द्यायची आहे, ज्याच्यावर तो हुकुम मेरे आका म्हणणार आहे, ते मात्र आपल्या हातात आहे. तर ते सकारात्मक निवडायचंय की नकारात्मक निवडायचंय हे आपणही समजून घ्यायचंय. आणि आपल्या मुलांकडे ते सुपूर्त करताना त्यांना ते नीट समजावून सांगून मगच तो जिनी त्यांच्या हातामध्ये द्यायचा आहे. याच नोटवरती तुमचा निरोप घेते. मला खात्री आहे की आजचा संवाद हा नक्कीच तुम्हाला खूप आवडला असेल. आणि त्याविषयी जर काही प्रश्न असतील किंवा त्याविषयी अजून काही संवाद तुम्हाला साधायचा असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये एका नव्या विषयासकट आणि नव्या व्यक्तीसकट. थँक्यू.